आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला. बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली. किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना ह्या संकटातून सोडवले. आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे. चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया. झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया. हालेलुया 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 या शब्दाचा अर्थ आहे देवाची स्तुती असो, देवाचा गौरव असो. आता आपण त्या प्रेमळ प्रभू येशूला गाण्याच्याद्वारे धन्यवाद देणार आहोत. म्हणून सर्वांनी गाण्यामध्ये विश्वासाने जोराने टाळ्या वाजवून भाग घ्यायचा आहे. हालेलुया 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 धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू. हालेलुया हालेलुया. गीत क्रमांक 36 पित्याचा गौरव. गीत क्रमांक 36 पित्याचा गौरव. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पिता माझा देव, पुत्र माझा तारक, आत्मा माझा कैवारी. पिता माझा देव, पुत्र माझा तारक, आत्मा माझा कैवारी. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पिता देतो प्रेम, पुत्र देतो शांती, आत्मा देतो कृपादान. पिता देतो प्रेम, पुत्र देतो शांती, आत्मा देतो कृपादान. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पिता माझा स्वर्गी, पुत्र माझा साथी, आत्मा माझा अंतरी. पिता माझा स्वर्गी, पुत्र माझा साथी, आत्मा माझा अंतरी. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. आत्म्याचा गौरव करा. आत्म्याचा गौरव करा. हालेलुया हालेलुया धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू. हालेलुया हालेलुया. गीत क्रमांक 54 येशू नामाचा जय जयकार करा. गीत क्रमांक 54 येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. जय जयकार करा, जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. जय जयकार करा, जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. देव बापाचा जय जयकार करा. देव बापाचा जय जयकार. देव बापाचा जय जयकार करा. देव बापाचा जय जयकार. जय जयकार करा, जय जयकार करा. देव बापाचा जय जयकार. जय जयकार करा, जय जयकार करा. देव बापाचा जय जयकार. देव आत्म्याचा जय जयकार करा. देव आत्म्याचा जय जयकार. देव आत्म्याचा जय जयकार करा. देव आत्म्याचा जय जयकार. जय जयकार करा, जय जयकार करा. देव आत्म्याचा जय जयकार. जय जयकार करा, जय जयकार करा. देव आत्म्याचा
त्रैक्याचा जय जयकार करा, पवित्र त्रैक्याचा जय जयकार, पवित्र त्रैक्याचा जय जयकार करा, पवित्र त्रैक्याचा जय जयकार, जय जयकार करा, जय जयकार करा, पवित्र त्रैक्याचा जय जयकार, जय जयकार करा, जय जयकार करा, पवित्र त्रैक्याचा जय जयकार, येशू नामाचा जय जयकार करा, येशू नामाचा जय जयकार, येशू नामाचा जय जयकार करा, येशू नामाचा जय जयकार, येशू नामाचा जय जयकार, येशू नामाचा जय जयकार. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू. धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू. हालेलुया, हालेलुया. 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 गीत क्रमांक 99 आराधना हो तेरी, गीत क्रमांक 99 आराधना हो तेरी, आराधना हो तेरी, आराधना हो, आराधना हो तेरे नाम की स्तुति हो, हाँ पूजनिया रक्षा नाम लेते हैं हम, हाँ चरणों में सिर झुका कर नामन करे, आत्मनाता हम तुम में मिल जाए, मेरे दिल में तू हर दिन वास करे, आराधना हो तेरी, आराधना हो, आराधना हो तेरे नाम की स्तुति हो, हाँ पूजनिया रक्षा नाम लेते हैं हम, हाँ चरणों में सिर झुका कर नामन करे, आत्मनाता हम तुम में मिल जाए, मेरे दिल में तू हर दिन वास करे, यीशु जी हम अपने को तेरे पूज हाथ में देते हैं, सारे पाप हमारा दूर कर दे, दुख भार सबको उठा दे तू, आत्मा में तुम आते ही क्षण आंसू बदल गए आनंद में, आत्मा में तुम आते ही क्षण आंसू बदल गए आनंद में, आराधना हो तेरी, आराधना हो, आराधना हो तेरे नाम की स्तुति हो, हाँ पूजनिया रक्षा नाम लेते हैं हम, हाँ चरणों में सिर झुका कर नामन करे, आत्मनाता हम तुम्हें मिल जाए, मेरे दिल में तू हर दिन वास करे, पूज बलि बन कर हम तुम लीन होना चाहते हैं, सारा जीवन मेरा समर्पित है, अपना प्रियतम बना लो मुझे, सर्वस्व और अधिकार भी तू ही है मेरे जीवन में, सर्वस्व और अधिकार भी तू ही है मेरे जीवन में, आराधना हो तेरी, आराधना हो, आराधना हो तेरे नाम की स्तुति हो, हाँ पूजनिया रक्षा नाम लेते हैं हम, हाँ चरणों में सिर झुका कर नामन करे, आत्मनाता हम तुम्हें मिल जाए, मेरे दिल में तू हर दिन वास करे, आत्मनाता हम तुम्हें मिल जाए, मेरे दिल में तू हर दिन वास करे, आत्मनाता हम तुम्हें मिल जाए, मेरे दिल में तू हर दिन वास करे, मेरे दिल में तू हर दिन वास करे, मेरे दिल में तू हर दिन वास करे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. गीत क्रमांक 93 हम सबके आंसू.
गीत क्रमांक 93 हम सबके आंसू। हम सबके आंसू मिटाने को राजा आ जाता है। हम सबके आंसू मिटाने को राजा आ जाता है। दर्द भरी ये जिंदगी में सांत्वना बन के वो आ जाता है। दर्द भरी ये जिंदगी में सांत्वना बन के वो आ जाता है। हम सबके आंसू मिटाने को राजा आ जाता है। हम सबके आंसू मिटाने को राजा आ जाता है। मन पिघल के रोते समय, दुख के सागर में डूबते समय, मन पिघल के रोते समय, दुख के सागर में डूबते समय, दुखियों के दुखों को मिटाने वाला यीशु मसीह है मेरे ही पास। दुखियों के दुखों को मिटाने वाला यीशु मसीह है मेरे ही पास। हम सबके आंसू मिटाने को राजा आ जाता है। हम सबके आंसू मिटाने को राजा आ जाता है। रोगों से जब सीनीत हो तो रोगों शैया में वो हाजिर होते। रोगों से जब सीनीत हो तो रोगों शैया में वो हाजिर होते। पीड़ित हो के बेचैन हो तो पीड़ित यीशु है तेरे ही पास। पीड़ित हो के बेचैन हो तो पीड़ित यीशु है तेरे ही पास। हम सबके आंसू मिटाने को राजा आ जाता है। हम सबके आंसू मिटाने को राजा आ जाता है। दर्द भरी जिंदगी में सांत्वना बन के वो आ जाता है। दर्द भरी जिंदगी में सांत्वना बन के वो आ जाता है। हम सबके आंसू मिटाने को राजा आ जाता है। हम सबके आंसू मिटाने को राजा आ जाता है। राजा आ जाता है। राजा आ जाता है। हालेलुया हालेलुया हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया हालेलुया। गीत क्रमांक 52 सुकानू घेरे। गीत क्रमांक 52 सुकानू घेरे। सुकानू घेरे प्रभु तुझ्या हाती, वल्लव रे माझी नावणे किनारी। सुकानू घेरे प्रभु तुझ्या हाती, वल्लव रे माझी नावणे किनारी। सुटला वारा जीवनाच्या सागरी, आदळ रे नाव खडकावरी। तुझ विना रे कोण म्हातारी, वल्लव रे माझी नावणे किनारी।
सुकानु घे रे प्रभू तुझ्या हाती वल्लव रे माझी नावने किनारी वादळ वाऱ्याचा प्रभू तुझा आधार तुझा विना कोणी आम्हा तारणार आरोळी माझी पोच तुझ्या दारी वल्लव रे माझी नावने किनारी सुकानु घे रे प्रभू तुझ्या हाती वल्लव रे माझी नावने किनारी अथांग सागरी तुफान लाटावरी दृष्टी असो तुझी प्रभू आम्हावरी तुझ विनारे कोण आम्हा कैवारी वल्लव रे माझी नावने किनारी सुकानु घे रे प्रभू तुझ्या हाती वल्लव रे माझी नावने किनारी ना सापडे ना मार्ग प्रभू मजला दीपस्तंभ हा तू सामोरी दिसला प्रकाश तुझा प्रभू या अंधारी वल्लव रे माझी नावने किनारी सुकानु घे रे प्रभू तुझ्या हाती वल्लव रे माझी नावने किनारी सुकानु घे रे प्रभू तुझ्या हाती वल्लव रे माझी नावने किनारी वल्लव रे माझी नावने किनारी वल्लव रे माझी नावने किनारी हालेलुया 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 धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू हालेलुया 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 माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो आता आपण त्या जिवंत देवाची नाचून गाऊन स्तुती करणार आहोत म्हणून सर्वांनी आपल्या जागेवरती उभं राहायचं आहे हालेलुया 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 धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू हालेलुया 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 त्या महान परमेश्वराची नाचून गाऊन त्याची स्तुती करा त्याच्या पवित्र नावाला उंचवा किती आनंद हा प्रभु येशूने दिला मा अति भरपूर तो मती धुंद करीतो पण करण्याला पुरे जीवा किती आनंद हा प्रभु येशूने दिला मा अति भरपूर तो मती धुंद करीतो पण करण्याला पुरे जीवा किती आनंद हा प्रीतीने स्वीकारले अयोग्य या पामरा प्रीतीने स्वीकारले अयोग्य या पामरा पापाच्या दरीतून वर आणले मला हो हो किती आनंद प्रभु येशूने दिला मा अति भरपूर तो मती धुंद करीतो पण करण्याला पुरेची बा किती आनंद हा प्रभु येशूने दिला मा अति भरपूर तो मती धुंद करीतो पण करण्याला पुरेची बा किती आनंद हा धावत होतो वेगे नाशाकडे मी जरी धावत होतो वेगे
नाशाकडे मी जरी बोलावूनी मजला दाविले प्रेम तरी हो हो किती आनंद हा किती आनंद प्रभू येशूने दिला मा अति भरपूर तो मती धुंद करीतो पण करण्याला पुरे जीवा किती आनंद हा किती आनंद हा किती आनंद हा प्रभु येशूने दिला मा अति भरपूर तो मती धुंद करीतो पण करण्याला पुरे जीवा किती आनंद हा तुझी वाणी ऐकण्या जवळ घेशील का तुझी वाणी ऐकण्या जवळ घेशील का हृदय टेकावया जीव अधीर झाला हो हो किती आनंद हा किती आनंद प्रभु येशूने दिला मा अति भरपूर तो मती धुंद करीतो वर्णन करण्याला पुरे जीवा किती आनंद हा किती आनंद हा किती आनंद हा प्रभु येशूने दिला मा अति भरपूर तो मती धुंद करीतो वर्णन करण्याला पुरे जीवा किती आनंद हा हालेलुया 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 धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू हालेलुया 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 स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे स्वर्गात आरे शांती उद्याची नाही भीती सर्वांनी मोठ्याने बोला शांती उद्याची नाही भीती स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे स्वर्गाचा राजा प्रभू येशू पाहून त्याला आपण नाचू स्वर्गाचा राजा प्रभु येशू पाहून त्याला आपण नाचू स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे प्रभूचे वैभव पाहू सारे प्रभूचे वैभव पाहू सारे हालेलुया 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 धन्यवाद प्रभु येशू 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 हालेलुया 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 मानवाचा उद्धारा प्रभु दयेचा सागरा मानवाचा उद्धारा प्रभु दयेचा सागरा पतित मानवा तारायाला पतित मानवा तारायाला भूवरी तू अवतरला भूवरी तू अवतरला कृषी मरुणी प्राण दिदला कृषी मरुणी प्राण दिदला तारिले तू जगताला मानवाचा उद्धारा प्रभु दयेचा सागरा मानवाचा उद्धारा प्रभु दयेचा सागरा प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने
प्रभू ख्रिस्ताच्या बलिदानाने आम्हा तारिले रक्ताने, आम्हा तारिले रक्ताने. राज्य मोडिले सैतानाचे, राज्य मोडिले सैतानाचे, द्वार उघडिले स्वर्गीचे, मानवाच्या उद्धारा. प्रभू दयेच्या सागरा, मानवाच्या उद्धारा. प्रभू दयेच्या सागरा, प्रभू दयेच्या सागरा, प्रभू दयेच्या सागरा. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू. धन्यवाद प्रभु येशू. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. ख्रिस्त माझा तो सर्वांचा ज्ञान मात्याला, तोची आपुला तारणारा या सवात्याला. ख्रिस्त माझा तो सर्वांचा ज्ञान मात्याला, तोची आपुला तारणारा या सवात्याला. तू जगाचा त्राता मालक, मालक या विश्वाचा. क्रूसावरती अर्पुणी प्राण उठला तारायाला. तो जगाचा त्राता बालक, मालक या विश्वाचा. क्रूसावरती अर्पुणी प्राण कुठला तारायाला. ख्रिस्त माझा तो सर्वांचा ज्ञान मात्याला, तोची आपुला तारणारा या सवात्याला. तो राजांचा राजा येशू, अधिपती या भुवनीचा. अद्भुत मंत्री देव समर्थ, पिता सनातन अमुचा. तो राजांचा राजा येशू, अधिपती या भुवनीचा. अद्भुत मंत्री देव समर्थ, पिता सनातन अमुचा. ख्रिस्त माझा तो सर्वांचा ज्ञान मात्याला, तोची आपुला तारणारा या सवात्याला. ख्रिस्त दाता शांती प्रीतीचा, अविरत आनंदाचा. एकच वैद्य जगती आज, दैवी आरोग्याचा. ख्रिस्त दाता शांती प्रीतीचा, अविरत आनंदाचा. एकच वैद्य जगती आज, दैवी आरोग्याचा. ख्रिस्त माझा तो सर्वांचा ज्ञान मात्याला, तोची आपुला तारणारा या सवात्याला. त्याचे वावे मनी जगाचा, स्वीकारा हो त्याला. जग उद्धारक जीवन सत्य, आळवा नित्य तयाला. त्याचे वावे मनी जगाचा, स्वीकारा हो त्याला. जग उद्धारक जीवन सत्य, आळवा नित्य तयाला. ख्रिस्त माझा तो सर्वांचा ज्ञान मात्याला, तोची आपुला तारणारा या सवात्याला. ख्रिस्त माझा तो सर्वांचा ज्ञान मात्याला,
फुला तारणारा या स्वात्याला या स्वात्याला या स्वात्याला हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु येशू. धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु येशू. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया हालेलुया. धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू. धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण जिवंत देवाची स्तुती आणि आराधना करणार आहोत. म्हणून सर्वांनी उभं राहून नाचून गाऊन या स्तुत्यांमध्ये भाग घ्यायचा आहे. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. सर्वांनी आपली दोन्ही हात उंच करा आणि मोठ्या आवाजात बोला हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया 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 धन्यवाद स्वर्गीय पित्या धन्यवाद स्वर्गीय पित्या धन्यवाद स्वर्गीय पित्या धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद पवित्र आत्मा धन्यवाद पवित्र आत्मा धन्यवाद पवित्र आत्मा धन्यवाद धन्यवाद हृदयातून त्या स्वर्गीय पित्याचे आभार माना. त्याला धन्यवाद द्या की त्याने आपल्याला दिवसभर सांभाळलं, आपलं संरक्षण केलं. आज त्याने आपला प्रवास आशीर्वादित केला, आपल्याला सुखरूप त्याच्या पवित्र घरात घेऊन आला. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. तसे आभार माना. आज दिवसभरात आपण घेतलेली प्रत्येक कामं त्याने आशीर्वादित केली. सैतानाच्या सर्व योजनेपासून त्याने आपल्याला सांभाळलं. पहाटे त्यानेच आपल्याला उठवलं. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. मनापासून त्या स्वर्गीय पित्याचे आभार माना. त्याला धन्यवाद द्या. जोरात टाळ्या वाजून त्या स्वर्गीय पित्याची स्तुती करा आणि हृदयातून बोला धन्यवाद प्रभू धन्यवाद प्रभू धन्यवाद प्रभू धन्यवाद 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 प्रभू तुला धन्यवाद प्रभू तुला धन्यवाद 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 देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा. धन्यवाद देवाला द्यावा. पापांची आम्हाला क्षमा करीतो करुणा कृपेची दृष्टी करीतो पापांची आम्हाला क्षमा करीतो करुणा कृपेची वृष्टी करीतो. सन्मार्गावरी आम्हाला चालवितो सन्मार्गावरी आम्हाला चालवितो. देवाचा अनुभव घ्यावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा. धन्यवाद देवाला द्यावा. रोज पहाटे आम्हाला जगवितो कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो रोज पहाटे आम्हाला जागवितो. कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो. दिवस रात्र आम्हाला जपतो दिवस रात्र आम्हाला जपतो देवाचा अनुभव घ्यावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा. धन्यवाद देवाला द्यावा. उत्तम भाकर आम्हाला पुरवितो जीवनाचे जल आम्हाला पाजितो उत्तम भाकर आम्हाला पुरवितो. जीवनाचे जल आम्हाला पाजवितो. उत्तम आरोग्य आम्हाला देतो उत्तम आरोग्य आम्हाला देतो देवाचा अनुभव घ्यावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा. धन्यवाद देवाला
हृदयातून त्या स्वर्गीय पित्याचे आभार माना. त्याला धन्यवाद द्या. तो आपल्यावर अनंत प्रेम करतो, त्याबद्दल त्याची स्तुती करा. त्याला धन्यवाद द्या. त्याने या संपूर्ण विश्वाची निर्मिती केवळ शब्दाद्वारे केली. तो शब्द बोलत गेला आणि सर्व काही अस्तित्वात आलं, त्याबद्दल त्याची स्तुती करा. त्याला धन्यवाद द्या. त्याने आपल्यासाठी झाडे झुडपे निर्माण केले, पशु प्राणी निर्माण केले. आपल्यासाठी त्याने समुद्र निर्माण केला, समुद्रामध्ये विविध प्रकारचे मासे निर्माण केले, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याचे आभार माना. या सृष्टीमध्ये जे काही त्याने निर्माण केलेलं आहे ते फक्त आपल्यासाठी केलेलं आहे, त्याबद्दल त्याची स्तुती करा. त्याला धन्यवाद द्या. त्याने आपल्याला चांगलं शरीर देऊन आशीर्वादित केलं, आपल्या शरीराबद्दल त्याची स्तुती करा. त्याने आपल्याला कुटुंब देऊन आशीर्वादित केलं, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. आपल्या व्यक्तिगत जीवनात जे काही चांगलं आहे ते सर्व काही तो स्वर्गातला देव आपल्याला पुरवत आहे, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. कारण बायबल म्हणते आपल्या जीवनात जे काही चांगल्या देणग्या आहेत ते स्वर्गातून देवाने आपल्याला दिलेले आहेत, त्याबद्दल त्या पवित्र देवाची स्तुती करा. त्या पवित्र देवाच्या नावाला जय जयकार करा, त्याची स्तुती करा. कारण तो महान आणि थोर परमेश्वर आहे, तो सेनाधीश देव आहे, तो युगानुयुग राज्य करणारा परमेश्वर आहे. त्याला धन्यवाद द्या. त्याचे आभार माना, त्याची स्तुती करा. पहले तो ये दुनिया रची, फिर रचाई इंसान. जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. पहले तो ये दुनिया रची, फिर रचाई इंसान. जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. तेरी दया कैसे भूलेगी हमें, तेरा ही बनाया हुआ सारा जहां. तू ही रहे प्रभु मेरे संग में, जैसा तू है वैसा कोई तो जाए कहाँ. पहले तो ये दुनिया रची, फिर रचाई इंसान. जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. तेरे सिवा कोई पाले ना हमें, तेरा ही दिखाया हुआ रास्ता चले. तू ही करे वो उजाला राह में, जहाँ जहाँ जाए प्रभु तेरा नाम ले. पहले तो ये दुनिया रची, फिर रचाई इंसान. जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. तूने प्रभु जो दिखाई है हमें, सत्य की तरफ वो जाती डगर. इतनी दुआ है तुझसे प्रभु, हम सब लोगों पर तू रखना नजर. पहले तो ये दुनिया रची, फिर रचाई इंसान. जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. पहले तो ये दुनिया रची, फिर रचाई इंसान. जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. प्रभु दिया उसे वरदान. प्रभु दिया उसे वरदान. त्यास प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्ताचे आभार माना. तो प्रेमळ प्रभू येशू आपल्यासाठी स्वर्ग सोडून या पृथ्वीवर आला, आपल्यासाठी मानव झाला, आपल्यासाठी तो या पृथ्वीवर अवतरला आणि तो या जगात आला म्हणून आपल्याला आनंद मिळाला. तो या जगात आला म्हणून आपल्याला शांती मिळाली.
आपल्या जीवाला त्याने विसावा दिला, त्याबद्दल त्या प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्ताचे आभार माना. त्या प्रेमळ प्रभूला धन्यवाद द्या की तो आपल्यासाठी स्वर्ग सोडून या पृथ्वीवर आला आणि त्याने आपल्याला स्वर्गातले आशीर्वाद मिळवून दिले. त्याने आपल्याला देवपित्याची खरी ओळख करून दिली. त्याबद्दल त्या प्रेमळ प्रभू येशूचे आभार माना. त्या प्रेमळ प्रभूला धन्यवाद द्या आणि आपल्याला त्या प्रेमळ प्रभूने आशीर्वादित केलं. आपण आपल्या प्रेमळ प्रभूच्या प्रेमाचा अनुभव घेतलेला आहे की आपण पूर्वी दुःखी होतो, आजारी होतो, संकटात होतो, पण त्या प्रेमळ प्रभूने आपले आजार दूर केले. त्याने आपले दुःख दूर केले. त्याने आपल्याला व्यसनातून बाहेर काढलं. त्याने आपलं जीवन स्वर्गीय आशीर्वादाने भरून काढलं. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्या प्रेमळ प्रभूचे आभार माना. त्याने आपल्याला सैतानाच्या हातातून सोडवलेलं आहे आणि आज आपल्या शरीरावर, आपल्या कुटुंबावर, आपल्या संपूर्ण जीवनावर केवळ प्रभू येशूचा अधिकार आहे. तो आपल्या हृदयाचा राजा झालेला आहे. तो आपल्या जीवनाचा राजा झालेला आहे. त्याबद्दल त्या प्रेमळ प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद द्या आणि हृदयातून सांगा, प्रभू तू माझ्यावर खरं प्रेम करतोस. प्रभू तू माझ्यावर खरं प्रेम करतोस. माझे आई वडील माझ्यावर प्रेम करू शकणार नाही, कोणता व्यक्ती माझ्यावर प्रेम करू शकणार नाही, तेवढं अनंत प्रेम तू माझ्यावर करतोस. कारण तू मला वचन दिलेलं आहेस की मी तुला कधी सोडणार नाही आणि कधी टाकून देणार नाही. खरोखर तू आम्हाला कधी सोडत नाहीस, आम्हाला कधी टाकून देत नाहीस. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करतो. जोरात टाळ्या वाजून त्या प्रेमळ प्रभू येशूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद, धन्यवाद प्रभू तुला धन्यवाद. तुझ्या असीम प्रेमाबद्दल तुला धन्यवाद. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तारक तो सामर्थ तो येशू दे युगा युगा हे. तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगा युगा हे. हालेलुया होसाना. हालेलुया होसाना. हालेलुया
पाहतो प्रेमळ प्रभू येशू, तो आपल्यावर अनंत प्रेम करतो की आपल्या सर्व पापांची शिक्षा त्या प्रभू येशूने स्वतःच्या शरीरावर घेतली. तो आपल्यासाठी अपमानित झाला, आपल्यासाठी घायाळ झाला. आपल्या आत्म्याच्या डोळ्याने त्या क्रूसावर खिळलेल्या प्रभूकडे पहा. आत्म्यातून त्याच्या पवित्र क्रूसासमोर उभे राहा, ज्या क्रूसातून आजही पवित्र रक्ताची धार वाहत आहे. आणि त्या क्रूसाकडे पाहत असताना त्या प्रभूला बोला की प्रभू, हे सर्व तू माझ्यासाठी होय केलंस. प्रभू. माझे सर्व अपराधांची शिक्षा तू वधस्तंभावर घेतली. ह्या वधस्तंभावरची जागा माझी होती. मला क्रूसावर खिळलं गेलं पाहिजे होतं, पण तू माझ्यासाठी क्रूसावर स्वतःचं बलिदान दिलंस. होय प्रभू. मी या मस्तकाने वाईट विचार केले आणि तुझ्या पवित्र मस्तकावर विषारी काट्याचं मुकुट घालण्यात आलं. मी या मुखाने वाईट बोलले आणि तुझ्या पवित्र मुखावर थुंकण्यात आलं. होय प्रभू. मी या शरणे पाप केले आणि तुझ्या शरीरावर 39 सापकाचे फटके मारण्यात आले. माझ्यासाठी तू काटेकुट्यांची वाट चाललास. माझ्यासाठी तुझ्या पवित्र हातापायात खिळे ठोकण्यात आले. प्रभू, हे सर्व दुःख तू माझ्यासाठी सहन केलंस. होय प्रभू. माझ्या अपराधांसाठी तू सहन केलंस, कारण तुला ठाऊक होतं की मी माझी पापांची शिक्षा सहन करू शकत नाहीये, आणि तू माझ्यासाठी क्रूसावर बलिदान केलंस. प्रभू, तुझ्या महान प्रेमाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझ्या महान प्रेमाबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. तुझं प्रेम आकाशाहून उंच आणि सागराहून खोल आहे. तुझ्या प्रेमाला कोणती सीमा नाहीये. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करतो. प्रभू, तुझ्या या महान प्रेमाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. धन्यवाद प्रभू. येशू 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 मेरा जीवन जीवन मेरा येशू येशू मेरा जीवन येशू मेरा जीवन जीवन मेरा येशू येशू मेरा जीवन येशू 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 मेरी मुक्ति मुक्ति मेरी येशू येशू मेरी मुक्ति येशू मेरी मुक्ति मुक्ति मेरी येशू येशू मेरी मुक्ति येशू 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 मेरी शांति शांति मेरी येशू येशू मेरी शांति येशू मेरी शांति शांति मेरी येशू येशू मेरी शांति येशू 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 येशू
आता आपण त्या महान प्रभू येशूची आराधना करणार आहोत. म्हणून ज्यांना शक्य आहे त्याने गुडघ्यावर यायचं आहे. आपले दोन्ही हात उंच करून त्या प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्ताची उपासना करा. तो पवित्र पवित्र आणि अतिपवित्र आहे. होय प्रभू. तो स्वर्गामध्ये देवपित्याच्या उजव्या हाताकडे बसलेला आहे. होय प्रभू. त्याच्या प्रकाशाने संपूर्ण स्वर्ग प्रकाशित झालेला आहे. धन्यवाद प्रभू. त्या प्रेमळ प्रभूची आराधना करा, त्याची उपासना करा. या घडीला असंख्य देवदूत स्वर्गात देवाची स्तुतिगान गात आहे. आणि आपला विश्वास आहे की जरी पृथ्वीवर आपण गुडघे टेकले आहेत तरी आपले गुडघे स्वर्गात या घडीला देवाच्या राज्यासनासमोर देखील टेकले आहेत. आणि जो स्तुतीचा यज्ञ आपण इथे अर्पण करत आहोत तो स्वर्गात देवाला अर्पिला जात आहे. त्या स्वर्गीय पित्याची उपासना करा, त्याची आराधना करा. तो पवित्र आहे, तो महान थोर परमेश्वर आहे. त्याबद्दल त्याची आराधना करा, त्याची उपासना करा. आपण देखील सदैव त्याच्या बरोबर राहावं अशी त्याची इच्छा आहे. आणि तो आपल्याला त्या पवित्र स्वर्गात घेणार आहे. त्याबद्दल त्या स्वर्गीय पित्याची आराधना करा, त्याची उपासना करा. तेरे गीत गाऊं, तेरे संग रहूं मैं, पाऊं मैं जीवन का आनंद तुझ में प्रभु. तेरे गीत गाऊं, तेरे संग रहूं मैं, पाऊं मैं जीवन का आनंद तुझ में प्रभु. तू ही मेरी मंजिल प्रभु, तू है मेरा नाम. तू ही मेरी मंजिल प्रभु, तू है मेरा नाम. तू है मेरा नाम. तेरे गीत गाऊं, तेरे संग रहूं मैं, पाऊं मैं जीवन का आनंद तुझ में प्रभु. तू ही मेरी ज्योति प्रभु, तू है मेरा मसीहा. तू ही मेरी ज्योति प्रभु, तू है मेरा मसीहा. तू है मेरा मसीहा. तेरे गीत गाऊं, तेरे संग रहूं मैं, पाऊं मैं जीवन का आनंद तुझ में प्रभु. तू ही मेरी शांति प्रभु, तू है मेरा नाथ. तू ही मेरी शांति प्रभु, तू है मेरा नाथ. तू है मेरा नाथ. तेरे गीत गाऊं, तेरे संग रहूं मैं, पाऊं मैं जीवन का आनंद तुझ में प्रभु. तेरे गीत गाऊं, तेरे संग रहूं
प्रभु. पाहतो प्रभू येशू ख्रिस्त, तो आपल्यासाठी त्याने क्रूसावर बलिदान केलं. होय प्रभू. परंतु तो जिवंत देवाचा पुत्र होता. तो स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक होता. तो मरणावर विजय मिळवून तिसऱ्या दिवशी गौरवाने जिवंत झाला. धन्यवाद प्रभू. आणि 40 दिवस त्याने आपल्या शिष्यांना दर्शने दिली. आणि 40व्या दिवशी स्वर्गात जाताना त्याने आपल्या शिष्यांना अभिवचन दिलं, मी कधीच तुम्हाला एकट्याने नाश सोडणार नाही, तर माझा सत्याचा कैवारी पवित्र आत्मा मी तुम्हास देईल. तोच पवित्र आत्मा प्रभू येशू आपल्याला द्यायला देखील तयार आहे. उघडा आपली अंतकरणाने स्वीकार करा त्या पवित्र आत्म्याचा. स्वीकार करा त्या पवित्र आत्म्याचा. येत आहे तो पवित्र आत्मा. येत आहे तो पवित्र आत्मा. ये पवित्र आत्म्या ये. ये पवित्र आत्म्या ये. आमच्या अंतकरणामध्ये वस्ती कर. आमच्या हृदयामध्ये वस्ती कर. आम्हाला तुझी गरज आहे. आम्हाला तुझी गरज आहे. ये पवित्र आत्म्या ये. ये पवित्र आत्म्या ये. ये पवित्र आत्म्या ये. पवित्र आत्मा ये. पवित्र आत्मा तू आजा. मैं प्रार्थना करूं. अपनी शक्ति में आजा. अपनी सौम्यता में पवित्र आत्मा तू आजा. मैं प्रार्थना करूं. अपनी शक्ति में आजा. अपनी सौम्यता में ये पवित्र आत्मा तू ये नाम हीच प्रार्थना करतो. ये आपली शक्ती घेऊन ये नाम. ये आपल्या सौम्यतेने ये पवित्र आत्म्या तू ये नाम हीच प्रार्थना करतो. ये आपली शक्ती घेऊन ये नाम. ये आपल्या सौम्यतेने. धन्यवाद पवित्र आत्मा. धन्यवाद पवित्र आत्मा. धन्यवाद पवित्र आत्मा. धन्यवाद. 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 हालेलुया. 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 धन्यवाद प्रभु यीशु. धन्यवाद प्रभु यीशु.
धन्यवाद प्रभू येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण देवाचं वचन ऐकणार आहोत. तुमच्याकडे जर बायबल असेल तर तुम्ही पाहू शकता. योहानाचं शुभवर्तमान अध्याय 15 वचन 3. योहानाचं शुभवर्तमान अध्याय 15 वचन 3 मी वाचून दाखवते. सर्वजण लक्ष द्या. जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगत आहे, जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूचे शिष्य 3 वर्षे सतत प्रभू येशूच्या सोबत होते. रात्रंदिवस ते प्रभूच्या जवळ राहायचे आणि ज्या ज्या गावात ज्या ज्या नगरात प्रभू जायचा तिकडे हे शिष्य नेहमी त्याच्यासोबत असायचे. त्यामुळे त्यांनी प्रभू येशूचा कितीतरी उपदेश ऐकलेला होता. प्रभूच्या मुखातून निघणारे शब्द म्हणजे स्वर्गीय वचनं शिष्याने बरीच ऐकली होती. आणि आता प्रभू त्यांना असं सांगत आहे की जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, देवाचं वचन म्हणजे देवाचे शब्द. देवाचं वचन म्हणजे देवाच्या मुखातून निघणारे शब्द. आणि येशू म्हणतोय की त्या वचनांमुळे त्याचे शिष्य शुद्ध झाले होते. देवाची वचनं वारंवार ऐकल्यामुळे आणि देवाची वचनं आत्मसात केल्यामुळे, देवाची वचनं आपल्या हृदयात घेतल्यामुळे आणि देवाच्या वचनांप्रमाणे आपल्या जीवनामध्ये बदल केल्यामुळे येशूचे शिष्य शुद्ध झाले होते. देवाच्या वचनांमुळे, देवाच्या पवित्र अशा शब्दांमुळे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ही देवाची वचनं आपल्यासाठी सुद्धा उपलब्ध आहेत आणि देव आपल्याला आमंत्रण देतोय की या वचनाद्वारे आपण सुद्धा स्वतःला शुद्ध करावं. प्रभू येशूने स्वर्गातून जी देवाची वचनं आणली, प्रभूने स्वर्गातून जे देवाचे शब्द आणले, तेच शब्द आज आपल्यासाठी सुद्धा उपलब्ध आहेत आणि त्या शब्दाद्वारे आपणही स्वतःला शुद्ध करू शकतो. कारण येशूच्या वचनांच्या बाहेर, देवाच्या शब्दांच्या बाहेर बाकी सर्वत्र अशुद्धता, अपवित्रता आणि अंधार आहे. जगामध्ये खूप शब्द आहेत, जगामध्ये खूप काही बोललं जातं, लिहिलं जातं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पण हे जे काही जगाचे शब्द आहेत, जगाची जी काही शिकवण आहे आणि जगाचं जे काही ज्ञान आहे ते माणसाला कधीही शुद्ध करत नाही. ते माणसाच्या आत्म्याला कधीही परिपूर्ण बनवू शकत नाही. फक्त देवाचे शब्द आणि देवाचीच वचनं माणसाला शुद्ध करू शकतात, माणसाला परिपूर्ण करू शकतात आणि देवाची वचनंच माणसाला सबळ आणि मजबूत करू शकतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. संपूर्ण बायबल देवाच्या शब्दांनी भरलेलं आहे, देवाच्या वचनांनी भरलेलं आहे. आणि आजपर्यंत गेल्या 2000 वर्षामध्ये जेवढ्या लोकांनी ह्या वचनांवरती विश्वास ठेवला, जेवढ्यांनी ही वचनं वाचली, ऐकली, हृदयात घेतली आणि आपल्या जीवनामध्ये उतरवली, ते सगळेच आशीर्वादित झाले, यशस्वी झाले आणि देवाचे लाडके बनले. जेवढ्यांनी देवाची वचनं ऐकली, आत्मसात केली, जीवनात उतरवली आणि त्याप्रमाणे जीवनात बदल केला, असे सगळे लोक देवाचे लाडके बनले, आशीर्वादित बनले आणि यशस्वी बनले. आणि याउलट ज्या लोकांनी जगाचंच ज्ञान घेणं पसंत केलं आणि ज्यांनी जगाच्या शिक्षणाप्रमाणे आणि जगामध्ये जे काही आहे त्याप्रमाणे स्वतःचं जीवन उभं करणं पसंत केलं, ते सगळे कोसळले, अगदी पार कोसळून गेले.
म्हणून याविषयी अधिक स्पष्ट करताना प्रभू येशूने असं सांगितलं की जो कोणी माझी वचनं ऐकतो आणि त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका शहाण्या माणसासारखा आहे ज्याने आपलं घर खडकावर उभं केलं. जो कोणीही माझी वचनं ऐकतो आणि त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सुज्ञ शहाण्या माणसासारखा आहे की ज्याने आपलं घर खडकावर उभं केलं. वारा आला, पाऊस पडला, पूर आला आणि त्या घरावर आदळला तरी ते घर पडलं नाही, कोसळलं नाही, कारण त्याचा पाया दगडात घालण्यात आलेला होता. पण जो कोणीही माझी वचनं ऐकतो आणि त्याप्रमाणे वागत नाही तो कोणा एका मूर्ख माणसासारखा आहे ज्याने आपलं घर वाळूवर उभं केलेलं आहे. देवाची वचनं ऐकतो परंतु पाळत नाही, वचनं ऐकतो पण त्याप्रमाणे वागत नाही, तो एका मूर्ख माणसासारखा आहे ज्याने वाळूवर आपलं घर उभं केलेलं आहे. जेव्हा वारा सुटला, वादळ सुटलं, पाऊस पडला, पूर आला आणि त्या घरावरती आदळला तेव्हा ते पडलं, अगदी पार कोसळून गेलं. 2 प्रकारची घरं, 2 प्रकारची माणसं. येशूने 2 प्रकारच्या घराचं आणि 2 प्रकारच्या माणसाचं वर्णन केलेलं आहे. खडकावर उभं राहिलेलं घर आणि वाळूवर उभं राहिलेलं घर. खडकावर घर बांधणारा असा माणूस आहे ज्याला येशूने स्वतः सुज्ञ म्हणजे शहाणा म्हटलेला आहे. तो का शहाणा आहे? कारण तो देवाची वचनं ऐकतो आणि त्याप्रमाणे वागतो. दुसरा माणूस ज्याने वाळूवर घर उभं केलेलं आहे त्याला मूर्ख म्हटलेलं आहे, कारण तो देवाची वचनं ऐकतो पण त्याप्रमाणे वागत मात्र नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाच्या वचनांची ही ताकद आहे की देवाचं वचन आम्हाला मजबूत करतं, देवाचं वचन आम्हाला यशस्वी करतं, देवाचं वचन आम्हाला आशीर्वादित करतं आणि देवाचं वचन आम्हाला एक विजयशाली जीवन देतं. पण जर आम्ही देवाची वचनं ऐकून ती आमच्या हृदयात घेत असू आणि जीवनात उतरवत असू तर त्याप्रमाणे घडू शकतं. प्रभू येशूचे हे शिष्य जे जगाच्या दृष्टीने प्रतिष्ठित नव्हते, सन्मानित नव्हते, कोणी फार मोठे विद्वान अथवा पंडित नव्हते, परंतु त्यांनी येशूच्या मागे जाणं पसंत केलं आणि अहोरात्र येशूच्या सहवासात राहून त्याच्या मुखातून निघणारे शब्द ते ऐकत राहिले. प्रभू येशूने स्वर्गातून जिवंत वचने या पृथ्वीवर आणली, देवाचे शब्द त्याने या पृथ्वीवर आणले आणि ती वचनं ऐकणं आणि त्याप्रमाणे वागणं हे शिष्याने पसंत केलं होतं. म्हणून सतत प्रभू येशूच्या सोबत राहून, येशूच्या सानिध्यात राहून त्यांनी कितीतरी वचनं ऐकली, त्यांनी येशूचा कितीतरी उपदेश ऐकला, केवढे तरी देवाचे शब्द ऐकले, आत्मसात केले, हृदयात घेतले आणि म्हणून येशू त्यांना आता म्हणत आहे की मी तुम्हाला जी वचनं सांगितली त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जगामध्ये 2 प्रकारची घरं आहेत. वाळूवर उभं राहिलेलं पण घर आहे आणि दगडावर उभं राहिलेलं पण घर आहे. निर्णय आमचा आहे, आम्ही आमचं घर कशावर उभं करायचं आहे, वाळूवर की दगडावरती. दगड म्हणजे देवाचं वचन आहे, जो हलत नाही, जो पडत नाही. या दगडावर घर जर उभं राहिलं तर ते हलणार नाही, पडणार नाही आणि कोसळणार नाही. कितीही वादळ येवो, कितीही वारा येवो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या शेवटच्या काळात आम्हाला आमचं घर देवाच्या वचनांवर उभं करणं फार महत्त्वाचं आहे. काही लोक प्रभू येशूवर विश्वास ठेवतात, जेव्हा संकटात सापडतात किंवा गरज असते त्यावेळेला ते प्रार्थनाही करतात, परंतु अशा लोकांचा विश्वास कितीतरी वेळेला डळमळतो आणि त्यांना खूप साऱ्या शंका येतात की आम्ही एवढी प्रार्थना करतो, आमचा देवावर विश्वास पण आहे, पण आमच्या जीवनामध्ये संकट का येतात, आमच्या जीवनात दुःख का येतात. आणि काही वेळा त्यांना असाही अनुभव येतो की देव आमची प्रार्थना ऐकत नाही आहे, देव आमच्या प्रार्थनेला उत्तर देत नाही आहे. प्रभू येशूवर एक साधारण विश्वास ठेवणारे लोक, परंतु वचनं न ऐकणारे
आणि वचनांप्रमाणे न वागणारे लोक नेहमीच असं बोलतात की आम्ही खूप प्रार्थना करतो पण अजून आमच्या प्रार्थनेला उत्तर मिळत नाही आहे. आम्ही बरीच प्रार्थना करतो पण अजून देवाने आमची प्रार्थना ऐकलीच नाही आहे. कधीकधी त्यांना असं वाटतं की जगातली सगळी दुःख जणू आमच्याच वाट्याला आलेली आहेत. जगातलं सगळं वाईट जणू आमच्याच जीवनामध्ये आलेलं आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आम्हाला देवाच्या वचनांची गरज आहे, देवाच्या शब्दाची गरज आहे. आम्ही देवाचे शब्द ऐकायला पाहिजेत आणि त्याप्रमाणे वागायला पाहिजे. देवाचे शब्द ऐकायला पाहिजेत किंवा वाचायला पाहिजेत आणि ते आम्ही अंतःकरणात घ्यायला पाहिजेत. एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचे नाही आहेत, तर ते हृदयात जपून ठेवायला पाहिजेत आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या जीवनामध्ये बदल करायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. कारण देवाचं प्रत्येक वचन, देवाचा प्रत्येक शब्द हा जिवंत आहे आणि त्यामध्ये ताकद आहे आम्हाला बदलून टाकण्याची. देवाच्या शब्दामध्ये ताकद आहे आमच्या जीवनामध्ये अद्भुत करण्याची. देवाच्या शब्दामध्ये ताकद आहे कितीही वाईट आणि दुष्ट माणूस असेल तरी त्याला बदलून एखाद्या संतासारखं बनवण्याची. म्हणून इब्री लोकासपत्रात देवाच्या वचनाविषयी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की देवाचं वचन हे सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीवात्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातले विचार आणि हेतू यांचे परीक्षक असे आहेत. देवाच्या वचनाची किती सुंदर आणि अगदी सविस्तर अशी ही व्याख्या आहे. देवाचं वचन सजीव, सक्रिय आणि कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. देवाचं वचन सजीव आहे म्हणजे जिवंत आहे, सक्रिय आहे म्हणजे क्रियाशील आहे. ते जिकडे जाणार तिकडे ते काम करणार. ते निर्जीव अवस्थेत आणि अक्रियाशील अवस्थेमध्ये ते पडून राहणार नाही. ते जिवंत आहे, ते क्रियाशील आहे आणि कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. दुधारी तलवार जी माणसाच्या शरीराचा घात करतं आणि शरीर मारून टाकतं. देवाचं वचन या दुधारी तलवारीपेक्षाही तीक्ष्ण आहे, कारण ते जेव्हा माणसाच्या हृदयातून आरपार जातं तेव्हा हृदय बदलून जातं आणि वाईटातला वाईट माणूससुद्धा संत बनून जातो. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ह्या शेवटच्या काळात आम्हाला देवाच्या वचनांची गरज आहे. देवाची वचनं आम्ही आत घ्यायला पाहिजेत आणि देवाच्या वचनांवरती आम्ही आमचं जीवन उभं करायला पाहिजे. आज चारी बाजूने अंधार आहे आणि अंधारातून सैतान खूप मोठ्या प्रमाणात बोलत आहे. विश्वासणारे लोकांनी हात जोडलेले आहेत, मुखाने प्रार्थना करत आहेत, परंतु कान मात्र जगाकडे लावलेले आहेत. तोंडाने देवाचा धावा करत आहेत आणि त्यांचे कान मात्र जग काय बोलतं ते ऐकत आहेत. लक्षात ठेवा, जगाचे शब्द हे वाळूप्रमाणे आहेत. देवाचे शब्द, देवाची वचनं ही दगडासारखी आहेत. तुम्ही तुमचं जीवन जगाच्या शब्दावर उभं करत आहात की देवाच्या शब्दावर उभं करत आहात ते महत्त्वाचं आहे. जर तुमचं जीवन देवाच्या शब्दावर उभं झालेलं आहे तर ते पडणार नाही, ते कोसळणार नाही, त्याचा विनाश होणार नाही. पण जर ते वाळूवर उभं राहिलेलं आहे तर काही खरं नाही आहे, कारण जेव्हा वारा सुटणार आहे म्हणजे संकट येणार आहेत तेव्हा ते पार कोसळून पडणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूच्या शिष्याने सतत 3 वर्षे प्रभू येशूच्या सोबत राहून किती वचनं ऐकली, त्यांनी किती वचनं आत्मसात केली आणि त्यानंतर प्रभू येशूला क्रूसावर मारण्यात आलं. तो 3ऱ्या दिवशी उठला. 40 दिवसपर्यंत त्याने आपल्या शिष्यांना दर्शनं दिली आणि त्यानंतर 40व्या दिवशी तो आपल्या शिष्यांच्या डोळ्या देखत वर स्वर्गामध्ये चढून गेला. त्यानंतर किती वर्षेपर्यंत हे शिष्य येशूचं नाव जगाला देत होते. येशूचं नाव, येशूचं सामर्थ्य जे त्यांना मिळालं होतं आणि जे त्यांना समजलं होतं ते जगाला सांगत होते. त्यांच्यावर संकट आली नाहीत का? त्यांच्यावर विपत्ती ओढवल्या नाहीत का?
जरूर आली संकटं, त्यांच्या मार्गात किती अडथळे आले, त्यांना किती छळण्यात आलं, त्यांच्यावर किती मोठमोठ्या विपत्ती आल्या. पौलाने एका ठिकाणी त्याच्यावर आलेल्या संकटाचं काही प्रमाणात वर्णन केलेलं आहे की कसं कसं त्यांना संकटांना आणि दुःखांना तोंड द्यावं लागलं. आणि एवढं सगळं असूनसुद्धा हे पडले नाहीत आणि कोसळले नाहीत, तर शेवटपर्यंत विजयशाली जीवन जगले. येशूच्या कितीतरी शिष्यांना छळण्यात आलं आणि त्यांना जीवे मारण्यात आलं. परंतु माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्या शिष्याने येशूसाठी आपलं रक्त सांडलं, जगाच्या दृष्टीने गरीब बिचारे असहाय्य अवस्थेत मरून गेले, याच शिष्यांना आपण त्या न्यायाच्या दिवशी बघणार आहोत. ते तेजस्वी ताऱ्यासारखे चमकत असतील, कारण देवाने त्यांना विजयाचा मुकुट बहाल केलेला आहे. एवढी संकट येऊन ते पडले नाहीत आणि कोसळले नाहीत. याचं कारण हे होतं की त्यांनी आपलं जीवन देवाच्या वचनांवरती उभं केलेलं होतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या शेवटच्या काळात आम्हाला देवाच्या वचनांवर आमचं जीवन उभं करण्याची गरज आहे. तुमच्याजवळ बायबल आहे, तुम्ही भरपूर बायबल वाचा. ज्या लोकांना वाचता येत नाही त्यांच्यासाठी देवाने दुसरं माध्यम उपलब्ध केलेलं आहे की तुमच्यासाठी ऑडिओ बायबल उपलब्ध आहे. तुम्ही बायबल वाचू शकता किंवा बायबल ऐकू शकता. देवाने खूप सारे मार्ग उपलब्ध करून ठेवलेले आहेत. परंतु वाईट गोष्ट अशी आहे की आम्हाला देवाच्या वचनांचं महत्त्व कळत नाही आहे. आम्ही हात जोडतो आणि येशू येशू बोलतो, प्रार्थना करतो आणि कान मात्र जगाकडे लावलेले आहेत. जगात काय चाललेलं आहे, कोण काय बोलतो, हा काय बोलतो, तो काय बोलतो, ह्याने काय सांगितलं आणि त्याने काय सांगितलं हे आम्ही ऐकत बसतो. पण आमच्या प्रभूने काय सांगितलेलं आहे ते कोणी बघायला तयार नाही आहे. आणि उगाच आम्ही घाबरून जातो, अस्वस्थ होतो. आणि मग येशूने म्हटल्याप्रमाणे जेव्हा वारा, पाऊस, पूर येतो तेव्हा वाळूवर उभं राहिलेलं घर कोसळतं. त्याप्रमाणे अशांची जीवनं कोसळायला सुरुवात होते. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज जगामध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे. आम्ही जर प्रभू येशूवर विश्वास ठेवतो, तुम्ही जर येशूला प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारलेलं आहे, तर तुम्हाला सुद्धा घाबरायचं आहे का? जगात सगळ्या ठिकाणी भीती आहे. उद्या काय होईल माहिती नाही आहे, परवा काय होईल माहिती नाही आहे, आणि माझ्या बाबतीत काय घडेल, माझ्या कुटुंबाच्या बाबतीत काय घडेल, कारण माझ्या शेजारी असं घडलं, माझ्या अमुक शेजाऱ्याच्या बाबतीत तसं घडलं. हे सारं जेव्हा मी ऐकतो तेव्हा मी घाबरून जातो. पण विश्वासणाऱ्यांसाठी भीती नाहीच आहे. आम्हाला देवाच्या वचनात कुठेही भीती देण्यात आलेली नाही आहे. देवाचं वचन आम्हाला नेहमी आशा देतं, देवाचं वचन आम्हाला नेहमी आनंद देतं की देव आमच्या बरोबर आहे, तो आम्हाला सोडत नाही आहे. कितीही भयानक आजार का असू नये, बायबलमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, देव म्हणतो की मी तुला रोगमुक्त करणारा देव आहे. आणि त्याहूनही अतिशय सुंदर वचन आहे, पेत्राच्या पत्रात म्हटलेलं आहे की त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झालेला आहात. प्रभू येशूने आमच्या पापांची शिक्षा घेऊन आमचे सगळे आजार स्वतः भोगलेले आहेत. आम्ही निरोगी आहोत. आणि जर आम्ही निरोगी आहोत असं देवाचं वचन म्हणत आहे, तर आम्ही स्वतःला आजारी का समजावं? तुम्ही कोणावर विश्वास ठेवता, जगाच्या शब्दावर की देवाच्या शब्दावर? तुमचा विश्वास कशावर आहे ते महत्त्वाचं आहे. येशूच्या शिष्यांनी येशूच्या शब्दावर विश्वास ठेवला. जग काय बोलतं ते त्यांच्यासाठी महत्त्वाचं नव्हतं, लोक काय बोलतात ते त्यांच्यासाठी महत्त्वाचं नव्हतं. आमचा प्रभू काय बोलतो हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं. त्यांनी प्रभूच्या शब्दाकडे कान लावले, प्रभूचं ऐकलं, प्रभूच्या शब्दाप्रमाणे वागत राहिले आणि म्हणून ते विजयशाली बनले. आपण याची किती उदाहरणं बायबलमध्ये बघतो. एकदा प्रभू येशूच्या शिष्यांकडे काही लोक आले आणि त्याने शिष्यांना विचारलं की तुमचा प्रभू कर देतो का? ज्या वेळेला शिष्यांना विचारण्यात आलं की तुमचा प्रभू कर भरतो का, तेव्हा पेत्र आतमध्ये आला. प्रभू आत बसला होता. प्रभू येशूला सांगण्यासाठी तो आला. प्रभूने अगोदरच ओळखलं की पेत्र आता माझ्याकडे का येणार आहे. त्यावेळेला येशूने पेत्राला लगेच विचारलं. पेत्राने काही विचारण्याच्या अगोदर प्रभू त्याला म्हणतो की पृथ्वीवरचे राजे कोणाकडून कर वसूल करतात?
आपल्या मुलांकडून की प्रजेकडून, कोणाकडून कर वसूल करतात? मुलांकडून नाही ना, पण मग मुलं मोकळी आहेत. जर मुलांकडून कर वसूल केला जात नाही तर मुलं मोकळी आहेत, तरी आपण त्यांना काही अडखळण ठरू नये म्हणून तू समुद्रात जा, गळ टाक आणि जो पहिला मासा वर येईल त्याचं तोंड उघड, त्यामध्ये तुला 2 रुपयाचं नाणं सापडेल, ते घे आणि तुझा आणि माझा कर भरून टाक. पेत्र प्रभूला विचारण्यासाठी आला होता, आपल्याला कर भरायचा आहे. परंतु पेत्राने तोंड उघडायच्या आतच प्रभूने पुढचं सगळं त्याला बोलून सांगितलं आणि पुढची आज्ञा दिली, जा समुद्रात गळ टाक आणि जो पहिला मासा वर येईल त्याचं तोंड उघड, त्यात तुला 2 रुपयाचं नाणं सापडेल, ते घेऊन जा आणि तुझा आणि माझा कर भर. पेत्राने प्रभूला विचारलं नाही, प्रत्युत्तर केलं नाही, शंका उपस्थित केली नाही, तर जसं प्रभूने सांगितलं तसं करण्यासाठी तो सरळ निघून गेला. त्याने गळ टाकला, पहिला मासा जो वर आला त्याचं त्याने तोंड उघडलं, त्याला बरोबर 2 रुपयाचं नाणं सापडलं, ते जाऊन त्याने स्वतःचा आणि प्रभू येशूचा कर भरून टाकला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. किती वेळा असं झालेलं आहे, प्रभूच्या शब्दाप्रमाणे शिष्य वागत राहिले. शिष्याने येशूला विचारलं, गुरुजी, आम्ही वल्हांडणाच्या भोजनाची तयारी कुठे करावी अशी आपली इच्छा आहे, कुठे आम्ही तयारी करू? प्रभू म्हणाला, नगरात जा. तुम्हाला नगरात गेल्यानंतर एक माणूस पाण्याची घागर घेऊन जाताना दिसेल, त्याच्या मागे जा. तो ज्या घरात जाईल त्या घरात त्याच्या मागे जा आणि घरधण्याला विचारा, प्रभू विचारतोय की मी माझ्या शिष्यांबरोबर वल्हांडणाचं भोजन करावं अशी खोली कुठे आहे, आणि तो तुम्हाला ती खोली दाखवेल, तिथे जाऊन तुम्ही तयारी करा. येशूने जसं सांगितलं तसंच्या तसं घडलं. शिष्य निघाले. नगरात जाताबरोबर त्यांना दिसला एक माणूस जो पाण्याची घागर घेऊन जात होता. ते त्याच्या मागे मागे गेले. ज्या घरात तो गेला त्या घरात शिष्य गेले. घरधण्याला विचारलं, प्रभू विचारतोय की मी माझ्या शिष्यांबरोबर वल्हांडणाचं भोजन करावं अशी खोली कुठे आहे. त्याने माडीवरची खोली त्यांना दाखवली आणि शिष्याने तिथे भोजनाची व्यवस्था केली. हे शिष्य असे होते जे प्रभूच्या वचनाप्रमाणे वागत होते, प्रभूच्या शब्दाप्रमाणे वागत होते. जग काय बोलतंय याची त्यांना पर्वा नव्हती. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आजकाल आपण सगळे जगाच्या गोष्टींची पर्वा करणारे जास्त आहोत. ह्याला काय वाटेल आणि त्याला काय वाटेल, हा काय बोलेल आणि तो काय बोलेल, आणि असले सगळे विचार केल्यामुळेच आम्ही आपटत आलेलो आहोत आणि कोसळत आलेलो आहोत. प्रभू येशू शिष्याना म्हणतोय, मी जी वचनं तुम्हाला सांगितली त्या वचनांमुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. लक्षात ठेवा, देवाची वचनं आमच्या जीवनासाठी महत्त्वाची आहेत. देवाची वचनं आमच्या जीवनासाठी अत्यावश्यक आहेत. तुम्ही कोणत्या गोष्टीला जीवनात अतिशय आवश्यक समजता? सगळ्यात आवश्यक गोष्ट आमच्यासाठी देवाची वचनं आहेत. जो देवाची वचनं ऐकतो आणि त्याप्रमाणे वागतो तो शुद्ध होतो. लक्षात ठेवा, जगाचे शब्द, जगाची शिकवण, जगातल्या सगळ्या गोष्टी या आम्हाला घाणेरड्या बनवतात, अशुद्ध बनवतात, अपवित्र बनवतात. आणि असे अशुद्ध आणि अपवित्र झाल्यामुळे आम्ही देवाकडे काही मागण्याच्या लायकीचे राहत नाही, आणि अशुद्ध आणि अपवित्र झाल्यामुळे त्या दुष्ट सैतानाला आमच्यावर फार मोठा अधिकार मिळतो. पण जेव्हा आम्ही देवाची वचनं ऐकतो आणि त्याप्रमाणे आमच्यामध्ये बदल करतो, त्यावेळेला आम्ही शुद्ध बनत जातो आणि सैतानाचा अधिकार आमच्यावरून संपायला लागतो. आमचं अंतकरण, आमचं हृदय हा एक फार मोठा खजिना आहे. तुम्ही त्याला खजिना म्हणू शकता, ज्यामध्ये बरंच काही साठलेलं आहे. वर्षानुवर्ष आम्ही जे काही शिकलो, जे काही ऐकलं, ते त्यामध्ये साठवून ठेवलेलं आहे. पण आता आम्हाला देवाची वचनं आत घेऊन हे जे जगाचे शब्द आमच्यामध्ये भरलेले आहेत ते एक एक करून काढून टाकायचे आहेत. जेवढे आम्ही देवाची वचनं आत घेत राहू तेवढे जगाचे शब्द बाहेर जात राहतील.
आणि जेवढे जगाचे शब्द बाहेर जात राहतील तेवढं आमचं शुद्धीकरण होत राहील. आम्ही शुद्ध होत जाऊ, आत्म्यात मजबूत बनत जाऊ आणि देवाच्या कृपेसाठी, देवाच्या प्रेमासाठी आणि देवाच्या महान अशा आशीर्वादांसाठी लायक बनत जाऊ. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाची वचनं आतमध्ये घ्यायला सुरुवात करा. आपल्या अंतकरणाच्या खजिन्यामध्ये जगाचे शब्द भरलेले आहेत जे आपलं नुकसान करत आहेत. किती गोष्टीच्या बाबतीत आपण विचार करतो. पौलाने म्हटलेलं आहे की तुम्ही हात लावू नका, ह्याला हात लावू नका, त्याला हात लावू नका, हे चाखू नका, ते चाखू नका. याप्रमाणे जगातल्या प्राथमिक गोष्टीच्या अधीन आहात असं पौलाने त्याच्या पत्रात लिहून ठेवलेलं आहे. अगदी आज तेच घडत आहे. विश्वासणारे लोक जगाच्या प्राथमिक गोष्टीच्या अधीन आहेत आणि किती साऱ्या जगाच्या गोष्टींचा विचार करतात आणि जगाच्या नियमाप्रमाणे चालायचा प्रयत्न करतात, तरी पडतात. देवाची वचनं आतमध्ये घ्या. देव तुम्हाला काय सांगतोय ते महत्त्वाचं आहे. तुम्ही सगळ्यांना क्षमा केलेली आहे का? देवाचं वचन आम्हाला शिकवतं की आम्ही सगळ्यांना क्षमा केली पाहिजे. देवाचं वचन आम्हाला शिकवतं की जे आम्हाला त्रास देतात, जे आम्हाला छळतात किंवा जे आम्हाला सतावतात त्यांना आम्ही शाप देऊ नये, तर आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करावी आणि आम्ही त्यांना आशीर्वाद द्यावेत. ज्यांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे, तुम्हाला सतावलेला आहे, त्यांना पहिली गोष्ट तुम्ही क्षमा केलेली आहे का? दुसरी गोष्ट तुम्ही त्यांना आशीर्वाद देत आहात का? आणि तिसरी गोष्ट तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करायला सुरुवात केलेली आहे का? जर हे तुम्ही करत नाही तर मग जगातल्या प्राथमिक गोष्टीच्या अधीन राहणंच तुम्हाला भाग पडेल. देवाचं वचन म्हणतं प्रेम करा. तुम्ही प्रेम करायला सुरुवात केलेली आहे का? देवाच्या वचनाप्रमाणे स्वतःत बदल करा. देवाचं वचन म्हणतं की आम्ही खोटं बोलू नये. तुम्ही अजूनही खोटं बोलताय की खोटं बोलणं बंद केलेलं आहे? देवाची वचनं ऐकून जो त्याप्रमाणे वागतो त्याने आपलं घर दगडावर उभं केलेलं आहे. फक्त ऐकणारे नाहीत तर ऐकून त्याप्रमाणे वागणारे असे लोक आहेत ज्यांनी आपलं घर दगडावरती उभं केलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. आम्हाला आमचं जीवन देवाच्या वचनावर उभं करायचं आहे. आमच्या जीवनाचा पाया देवाचे शब्द असले पाहिजेत. आमच्या जीवनाचा पाया देवाचे शब्द असले पाहिजेत. जेव्हा आमच्या जीवनात कोणताही प्रसंग येतो आम्हाला देवाचं वचन आठवलं पाहिजे. जेव्हा आम्हाला कोणी काही विचारतं आम्हाला देवाचं वचन आठवलं पाहिजे आणि वचनांतून आम्ही उत्तर दिलं पाहिजे. वचनांतून आम्ही आमच्या जीवनातल्या समस्यांचं निवारण शोधलं पाहिजे. कारण देवाची वचनं हीच आमच्या जीवनाचा खरा पाया आहेत. जे देवाच्या वचनावर आपलं जीवन उभं करतात ते आशीर्वादित होतात, यशस्वी होतात आणि देवाचे लाडके बनतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू येशूच्या ज्या शिष्यानी येशूची वचनं ऐकली, आत्मसात केली, हृदयात घेतली आणि त्याप्रमाणे जगले, ते आशीर्वादित बनले आणि देवाच्याच वचनाप्रमाणे ते युगानुयुग ताऱ्यासारखे चमकत राहणार आहेत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्या बाबतीत सुद्धा देवाची हीच इच्छा आहे. देवाची वचनं आपल्यासाठी उपलब्ध आहेत. आपण ती ऐकावीत, वाचावीत आणि त्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल करावा ही देवाची इच्छा आहे. कारण जर आपण त्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल केला तर ही वचनं आपल्याला शुद्ध करत राहतील. आपल्यातली घाण, अपवित्रता, जगातलं सगळं वाईट ऐकल्यामुळे जी घाण आपल्यामध्ये आलेली आहे ती घाण देवाची वचनं काढून टाकतील. देवाची वचनं आपल्याला शुद्ध करतील, सामर्थ्यशाली बनवतील, विजयशाली बनवतील. देवाच्या वचनावर आपलं जीवन उभं केल्यामुळे ते कधीही पडणार नाही, कोसळणार नाही, तर ते अनंत काळ टिकून राहील. आम्ही या जगात आशीर्वादित होऊ आणि हे जीवन संपल्यानंतर अनंत काळ स्वर्गामध्ये जिवंत राहू. हालेलुया, 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 हालेलुया. तुमचं नाव सांगा. माझं नाव विजय तांबे आहे. मी रबालेहून आलो आहे. माझी साक्ष आहे की माझ्या आईची साक्ष आहे. आम्ही ऑक्टोंबर महिन्यामध्ये शिबिर केलेलं. माझ्या आईची साक्ष अशी आहे की ती व्यसन करायची. पान, तंबाखू
सर्व सतत खायची. दिवसातून मला वाटतं तरी पण एक 20 वेळा तरी खायची ती. 20 वेळा? 20 वेळा तंबाखू पान हे सतत ती खायची. मी बऱ्याच वेळा सांगायचो, आई आपण चर्चमध्ये जातो, हे सगळं बरं नाही, हे पूर्ण व्यसन सोडून दे. आई काय ऐकायची नाही माझी, तरी पण खात असायची. आम्हाला चोरून चोरून अशी कधी खायची आई असं. किती वर्ष असं खात होते? आईला आता माझ्या 60 वर्ष आहे. आईला आता माझ्या 60 वर्ष चालू आहे. मला वाटतं तरी पण एक 50 वर्ष ती तंबाखू खात होती. 50 वर्ष तंबाखूचं पान खायचे त्या? 50 वर्ष तंबाखूचं व्यसन माझे. म्हणजे जवळजवळ 10 वर्षाचे असताना तेव्हापासून? हो. आई हा मुलगा खरं बोलतोय का? खरं बोलते. हां बोला. हां, तर आता मी आईला बघतो ऑक्टोबर महिन्यापासून, तर आई माझी आता पाण्याचं पण नाव काढत नाही. नाही म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये या 2022मध्ये काय झालं? शिबिराला आल्याच्या नंतर आईच्यामध्ये मोठं परिवर्तन आलं आणि आई माझी आता मला त्यावेळेला सांगायची, बाबा मला एक पानं घेऊन ये, एक शेकडा वगैरे असं तंबाखू घेऊन ये. आणि मी तेव्हा तिला ती यायची तलब आणि ती मी आणून द्यायचो असं. त्यावेळेला पिढ्याची जाम बोलते, मला पाहिजे, बोलते पान सुपारी पाहिजे असं. नाही तर मला काहीतरी खूप रागत जायची माझ्यावरती. तुमच्यावर रागवायचे पण त्या? माझ्यावरती रागवायची. पण आता जेव्हा कधी बोला शिबिर? ऑक्टोबर महिना. ऑक्टोबर 2022मध्ये शिबिर गेले, त्याच्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर मी आता बघतोय तर आईला माझ्या तेव्हापासून ना पानाची आठवण येत ना तंबाखूची आठवण येत. तुम्हाला सांगत पण नाही ती मला पान आणून दे? मला सांगतसुद्धा नाही. आणि कोण जर खात असेल तर त्याला सांगते, बाबा हे बरं नाही, हे पाप आहे बोलते. शिबिरामध्ये देवाने परिवर्तन करा. आई लय तंबाखू खायची, पानं पण लई खायची. अप्पट मला थाराच पडायचा नाही. तंबाखू म्हणजे 24 तास खायची, रात दिवस तंबाखू. याच्याशिवाय तुम्हाला चैन नाही पडायचं? त्यानेच भरायचं नाही. हे पार जेवायला नसलं तरी चालेल, काय? व्यसन करायला पाहिजे. जेवण नसलं तरी चालेल पण पान पाहिजे, पान पाहिजे. ते पण तंबाखूचं? तंबाखूचं खायची, लय खायची. आता जवळजवळ 10 वर्षाचे असताना तुम्ही, म्हणजे तुम्ही तेव्हा तर खूप तरुण असाल, 10 वर्ष म्हणजे मुलगीच म्हणा, तेव्हापासून खायचे? तेव्हापासून तुमची आई वगैरे तेव्हा मनाई नाही केली? नाही केली. मी खायचीच, त्यानं नुकून चोरून खायची, त्यानं धावायची नाही. चोरून खायचे? हा, ही मुलं पण म्हणायची खाऊ नको खाऊ नको. मी नाही खात, तरी पण नुकून खायचं. 50 वर्ष तुम्हाला तंबाखूच्या पानाचं व्यसन होतं? वर्ष पुरा होतं. प्रयत्न केला होता का तुम्ही कधी? प्रयत्न केलेला नाही. सैतानं लई गुंडललेली. माझं माळक होते. मालक माझा औच्याकर आजारी पडला, 5 वर्ष आजारी, रात दिवस मेलेला मुर्दा जाग्यावर होता. आणि मी काय काय याप काढले, प्रभू येशूना माहिती आहे, लय याप काढलेले. त्यामुळे ते हा मुलं घरी सगळं करायचं म्हणजे तुमच्या घरातलं वातावरण असं असल्या कारणामुळे तुम्हाला ती पानाची एक लत लागली होती? लागली होती, अगदी 24 तास लागलेली होती. आणि मी ते खातच बसायचे. आता शिबिरला गेल्यापासून माझे पान तंबाखू सगळं बंद झालेलं. सगळं बंद झालं? सगळं बंद. फक्त शिबिर केल्याने? हा, शिबिर केलं ना. आता तुम्हाला पानाची काहीच आठवण येत नाही? नाही. त्या प्रभू येशूना मला कोटी कोटी धन्यवाद करते. पानाच्या व्यसनातून पूर्णपणे मुक्त केलं? पूर्ण मुक्त केलं. दादा तुमची काय साक्ष आहे? माझी साक्ष आहे, माझी 2 दिवसापासून माझी ही दाढ आहे ना पूर्ण दुखत होती आणि पूर्ण सुजन आलेली होती असं. तर मी प्रार्थना माध्यमचा उपयोग करत होतो. तर घरामध्ये माझ्या प्रार्थनेचं तेल आहे, ते सतत लावत होतो. परंतु तरी पण मला काही फरक जाणवत नव्हता. थोडंफार कमी वाटत होतं. परंतु मी इथं आता आलो आणि सिस्टरांनी जेव्हा सांगितलं तुमच्या आजारी भागावरती हात ठेवा, तेव्हा मी विश्वासानं आजारी भागावरती हात ठेवला आणि आता माझी सुजन पण त्या ठिकाणी नाही आणि मला पूर्ण त्या दाढीपासून आराम मिळाला आहे. सूज पण निघून गेले, दुखणं पण निघून गेलं? पूर्ण निघून गेलं. आताच्या आजारमुक्तीच्या प्रार्थना? आताच्या आजारमुक्ती. तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमचं नाव सांगा. माझं नाव सुनीता परमेश्वर भगळे, मी राबाडेवरून आलेली आहे. माझं साक्ष असं आहे की माझं लग्न होऊन 12 वर्ष झालं. तर माझं आधार कार्ड मिस्टरांचं नाव टाकायचं होतं, वडिलांचं नाव होतं, पण होत नव्हतं ते. मी जायचे आधार कार्ड चेंज करायला तर ते लोक बोलायचं की तुम्हाला गॅजेट करावं लागेल किंवा लग्नाचं सर्टिफिकेट द्या आणावं लागेल. तर मी लग्नाचं सर्टिफिकेट आणलं, पण ते दाखवलं तरी 4-5 ऑफिसला जाऊन आले, पण ते लोक बोलले का ह्या सर्टिफिकेटवर तुमचं आधार कार्ड चेंज होणार नाही, त्याच्यासाठी गॅजेट वगैरे करावं लागेल तुम्हाला. गॅजेट मला समजत नव्हतं. मी बोले काय, मग किती खर्च लागेल त्याला, मला काय माहिती नाही. तर ते लोक बोलायला लागले का ताई तुम्हाला 1500 किंवा 1800 रुपये लागेल. एका ठिकाणी बोले 1500, एका ठिकाणी बोले 1200, एका ठिकाणी बोलले 1800. तेवढं आमची कॅपॅसिटी नव्हती. माझ्या मिस्टरांचा पगार कमी होता, मला 3 मुलं, घर भाड्यानं, आम्हाला जमतच नव्हतं. 1000 रुपयेसुद्धा कुठं खर्च करायचं म्हटलं तर आम्हाला जमत नव्हतं. तेव्हा मग मी एका ठिकाणी गेली. मग तो दादा बोलला का तुमचं सर्टिफिकेट आहे का? मी बोले आहे दादा. ते बोले घेऊन या. मग मी घेऊन गेले तर ते सगळं टायपिंग वगैरे केलं. ते बोले ताई मी कन्फर्म सांगू शकत नाही होणार की नाही होणार, तरी पण मी बघतो एक
4-5 दिवसांनी तुम्ही या. पण मी गेली नाही. मी पहिला संडे ऑक्टोबरमध्ये आले, तारीख मला लक्षात नाही आहे. म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्ही ते पहिल्यांदा आल्या. पहिल्यांदा आले इथे मी. आमचे 2 भाऊ लोक आहेत, नंदेचा नवरा माझे भाऊजी, त्यांनी मला इथं घेऊन आले सांगून. तर मी इथं आले, ते मला खूप काय सांगितलं. आले मग त्या दिवशी सिस्टर बोलले का ज्या वस्तूवर तुम्हाला आशिष पाहिजे त्या वस्तू वर करा. माझ्याकडे रुमाल होता, मला एवढं बुद्धी नव्हती का पर्स पण वर करायचं असते. मग माझ्याकडे रुमाल होता, मी वरती केला आणि त्याच दिवशी मी त्या ऑफिसला गेली. तर मी म्हटलं दादा माझं आधार कार्ड झालं आहे का? तर ते बोलले का ताई कन्फर्म नाही आहे, नाही झालं आहे असं मला वाटलं. ज्या रविवारी तुम्ही ते प्रार्थनेला आले तर पहिल्या दिवशी इथूनच तुम्ही तिकडे गेल्या. गेले डायरेक्ट ऑफिसला गेले. मला विश्वास होता इथं एवढं चमत्कार म्हणजे माझा आधार कार्ड झाला असेल. तर मी तो डायरेक्ट तिथे गेले तर ते बोलले कन्फर्म नाही आहे. तर थोडंसं मला हे झालं. तर मी बाजूला येऊन माझं बॅगेतलं ते पर्स काढला ते आणि रुमाल काढले आणि परत प्रार्थना केलं. म्हटलं प्रभू तुझा आशिषचं रुमाल माझ्या हातात आहे आणि ह्या ऑफिसमध्ये आहे, त्या भावाला सर्व कामाला तुझ्या हातात सोपते, माझं जे काय चिंता आहे तुला माहिती आहे. तर मग लगेच एक डोळे खोलले मी. तसं तो भाऊ बोलते ताई तुमचं आधार कार्ड ओके झालेलं आहे. म्हणजे 12 वर्षापासून जे तुम्ही प्रयत्न करत होते काम होत नव्हता आणि पैसे पण भरपूर मागत होते. ते त्या दिवशी तुम्ही विश्वासाने ते आशीर्वाद रुमाल घेतले, हातात घेऊन ते तुम्ही प्रार्थना केली. हो 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 आणि तुमची प्रार्थना त्या दिवशी प्रभू येशूने ऐकली. ऐकलं. पहिल्याच दिवशी तुम्ही त्या दिवशी आले ते पहिल्यांदा चालते, पहिल्याच दिवशी आलते. मग त्या दिवशी माझं आधार कार्ड झालं. 12 वर्षानंतर पहिल्यांदा माझं ते आधार कार्ड चेंज केलं म्हणून प्रभूला खूप खूप धन्यवाद देते. तुला आधार कार्ड मिळालंय? मिळालेलं आहे, नाव देखील चेंज करून मिळालं. चेंज झालेलं आहे. प्रभू येशूने फार मोठी कृपा तुमच्यावर केली. पहिल्याच दिवशी तुमची प्रार्थना प्रभूने ऐकली. हो हो. ते दुसरं गाव आहे माझ्या मुलीचं आहे. निवासी शिबिरला 24 ऑक्टोबरला आम्ही गेलेलो. पहिल्यांदाच गेलतो निवासी शिबिरला. पण तिथे गेले, माझी मुलगी ही 6 वर्षाची आहे आणि ती जागेवर शी सू करायची. घरी पण झोपल्या जागी शी करायची, सांगायची नाही ती कुठे बसेल तिथे शी करायची. मग मी टेन्शन तर येत होतं जाताना मला की माझी मुलगी तिथं पण भवनमध्ये अशी केली तर किती मोठं हॉल आहे मला माहीत नाही, किती लोक असणार. तर मी तिथे गेले भवनमध्ये जाऊन. अजून आम्ही आधार कार्ड वगैरे सगळं आमचं नाव लिहत होते. धानूला आपल्या आशिष प्रार्थना घरात धानूला. मग तिथे मी बाहेर मी खूप चिंतित होते. म्हणलं प्रभू काय होईल, माझं इज्जत तुझ्या हातात आहे. माझ्या मुलीला तू ज्ञान बुद्धी दे, ती काय झालं तिला शिशू तर ती मला सांगायला पाहिजे. आणि खरंच तेव्हापासून माझी मुलगी आत्तापर्यंत शिशू ती स्वतःच्या अंगावर करून नाही घेतली. म्हणून प्रभूला खूप खूप धन्यवाद देते. म्हणजे त्याच दिवशी देखील प्रभूने तुमची प्रार्थना ऐकली आणि तुमची मुली आता सगळं काही सांगते. म्हणजे शिबिरात देखील तिला असं काही त्रास झाला नाही जागेवर पण केली नाही. ते शिशू रात्री सुद्धा केली नाही तिथं अंतरुणावर. आणि आली तरी ती तुम्हाला सांगत होती. तेव्हापासून ती सांगायला लागली. म्हणून प्रभूला खूप खूप ती देखील टाळ्या वाजवते. हो ती खूप हुशार झाली आता तेव्हापासून. तिसरी गाव एक अशी आहे माझी का माझी मम्मी खूप आजारी असल्यामुळे तिचं काम सुटलं, तिला कामावरनं काढलं. मग काढलं तर माझा अर्धा खर्च माझी मम्मी बघायची, माझ्या मुलांचा थोडा आमचा प्रॉब्लेम होता मिस्टरांचा म्हणून नाही व्हायचा. तर मग मम्मीला कामावरनं काढलं. मी खूप चिंतित होते. 2 दिवस खूप दुःख, खूप रडायला आलं. म्हटलं मम्मीच घरी बसली, आता माझा खर्च कोण करणार, मुलांचं कोण करणार, मिस्टरांशी एवढं होत नाही. तर त्यानंतर मी प्रार्थना करायला लागले. नंतर 4-5 दिवसांनी मम्मीला कॉल आला कंपनीतून का तुमच्या जागेवर तुमच्या मुलीला घेतो, कामावर पाठवा. पण मम्मी बोलली तुला कामावर बोलवली. मी म्हटलं ठीक आहे ते प्रश्न ठीक आहे, पण तुझ्या कामावर तू 18 वर्षापासून तिथे काम करतेस, तुला रविवारचं सुट्टी देत नाही आणि मला प्लस रविवारचं सुट्टी पाहिजे. मग शुक्रवारचं सुट्टी असते. मम्मी मी नाही जाणार. मम्मी बोलायला लागली तू जा ना अगोदर, बघू ना एक दोन शुक्रवार बघ तू जाऊन. तुम्हाला इथे रविवारी प्रार्थनेसाठी यायचं होतं म्हणून तुम्हाला सुट्टी हवी होती. सुट्टी हवी होती मला. मी म्हटलं मी नाही जाणार. मम्मी म्हणते तू जा, पुढचं आपण बघूया. मिस्टर बोलले देवाने दिलेलं आहे तर देवाने काहीतरी मार्ग काढला तर देवाने सगळं तुझ्या जीवनात कार्य कर, तू जा, टेन्शन घेऊ नको, देवावर सोडून टाक. म्हणजे पती असे बोलले तुम्हाला? असे बोलले मला. तर मी आले कामावर गेले. मी गुरुवारी कामावर गेले आणि गुरुवारी दिवसभर प्रार्थना, प्रभू मला उद्या चालू ठेवायला पाहिजे आणि रविवारी मला तुझ्या भवनमध्ये यायचं आहे प्रार्थनासाठी. तर मग त्या दिवशी गुरुवारी संध्याकाळी परत ते सर दुसरे आले. ते बोलते नाही कल चालू रखना है, कल छुट्टी देना है, संडे को चालू रखना है. तर मी बोलले प्रभू नको असं म्हटलं, मला संडे तुझ्या भवनामध्ये जायचंच आहे. तर मग संध्याकाळी ऐन मी निघत होते त्यावेळेस ते लोक बोलतात की नाही बाई तुला उद्या कामाला यायचं, रविवारी तू सुट्टी घे. म्हणजे फक्त तुमच्यासाठीच केलं की कंपनी बंद होती? नाही कंपनी पूर्णच बंद. कंपनी बंद रविवारच्या दिवशी. आता अगोदर कधी असं झालं नव्हतं. 18 वर्षांपासून माझी मम्मी काम करते, कधीच रविवारी सुट्टी दिलं नाही. आता 1 महिना झाला मला, आज 5 तारखेला 1 महिना झाला कंटिन्यू मला 4 रविवार सुट्टी. म्हणून प्रभूला खूप खूप धन्यवाद देते. प्रभूने फार मोठी दया तुमच्यावर केली. 18 वर्षापासून ती कंपनी शुक्रवारची सुट्टी असायची, रविवार चालू असायचं. म्हणजे तुमची प्रार्थना प्रभूने ऐकली आणि आता रविवार तुम्हाला प्रार्थनेत यायला भेटतं. म्हणून प्रभूला खूप खूप धन्यवाद देते. तुमचं नाव सांगा. लक्ष्मी
गुरडे. आणि काय झालेलं तुमच्या मुलीला? तिला दम लागत होता, लहानपासून दम होता. ते इकडे मी तिला एक मग दम लागायचा त्यामुळे तिला काय त्रास व्हायचा? ती नुसती डोलं वडकून राहायची ना, साप घाबरवायची. रात्रीचे आम्ही दवाखान्यात न्यायचो. ते तेवढ्यापरी फरक याचा ना, मग नंतर तशीच म्हणून महिन्याला तशी व्हायची. म्हणजे लहान असल्यापासून तिला हा त्रास होता? हां, लहानपासून होता. मग मी इकडं येत गेलो, चिठी लिहित टाकत गेलो. कधीपासून येता इथे प्रार्थनेला? कधीपासूनच येतं, वर्ष झालं. 1 वर्ष झालं. तेव्हापासून ती बरी झाली. म्हणजे तुम्ही इथे तिच्यासाठी प्रार्थना करत होतात येऊन आणि विनंती चिठ्ठी लिहून टाकली होती? विनंती चिठ्ठीला टाकत राहिलो, प्रार्थना करत राहिलो, ती मुली बरी झाली. आता किती दिवस झाले तिचा त्रास बरा झालेला आहे? 2-1 महिने झालं असतील. 2 महिने झाले. 2 महिन्यात तिला दम वगैरे लागत नाही आता? कायच नाही लागत, बरी झाली. देवाने तिला बरं केलं. बरं केलं तिला. आणि पुढची काय साक्ष आहे? माझी डोलं, मला माझं मुलंच नाही ओळखत होतं, एवढं डोलं दुखत होतं. डोळ्याची आग निघायची, डोळ्याची पाणी निघायचा, दिसतच नव्हता. माझी मुलं मलाच नाही ओळखत होती. म्हणजे अस्पष्ट दिसायचं तुम्हाला डोळ्याने? हां, आता बरी दिसतं, सगळं दिसतं, मला स्पष्ट दिसतंय. म्हणजे जेव्हा समोर तुमच्या माणसाचे तुम्हाला ओळखता येत नव्हतं? ते माझी मुलं पण नाही ओळखत होती, एवढे मला डोलं मुलं पण ओळखता येत नव्हती, एवढा त्रास वाढला होता? जवळ पण असं जवळ तर असं डोळ्याशी असं करायचं, दिसत नव्हतं कायच मला. ते इथं येत राहिलो, चिठी लिहत गेली, प्रार्थना करत राहिलो, इथं बरी झालो. आता तुम्हाला स्पष्ट दिसते? स्पष्ट दिसतं. आता ते मागेपर्यंतची माणसं वगैरे तुम्हाला सर्व काही दिसते? सर्व दिसतं. अगोदर दिसत नव्हतं व्यवस्थित? 1 वर्ष झाला दिवसातच नव्हतं. मग मी इथं प्रार्थनाला येत राहिलो, तर चिठ्ठ्या लिहत प्रार्थना करत राहिलो. देवाने मला बरं केलं. देवाने तुम्हाला आणि तुमच्या मुलीला पूर्ण बरं केलेलं आहे. तुमचं नाव सांगा. माझं नाव श्रद्धा निलेश कोदे आहे. मी विरारवरून आली आहे. तुमच्या मुलीची काय साक्ष आहे? माझ्या मुलीची साक्ष आहे की 20 तारीखला शुक्रवारी गेल्या महिन्यात तिला 15 ते 20 वेळा संडास होत होतं, जुलाब होत होते सारखे, कंटिन्यू पाण्यासारखे. म्हणजे तिला काय डाळ भात पेज वगैरे भरवली ना, तर तिच्या पोटात काही टिकतच नव्हतं. आणि शनिवारीसुद्धा हाच त्रास चालू होता. म्हणून आम्ही तिला शनिवारी संध्याकाळी डॉक्टरकडे घेऊन गेलो. तर डॉक्टरने सांगितलं की तिच्या पोटामध्ये सूज आली आहे आणि औषधं दिली तिला, आणि बोलले की सोमवारी या, तिचे रिपोर्ट काढावे लागणार. आणि विश्वासाने प्रार्थना करत राहिले. आणि जे डॉक्टरने औषध दिलं होतं तिचं तिला इन्फेक्शन झालं. म्हणजे ती शी करायची ना, ते खूप कडक व्हायचं, तिचे हातपाय एकदम थरथरायचे. तिला शी करते 1-2 माणसाने असं घट्ट पकडून ठेवायला लागत होतं. मग मी विश्वासाने मुक्तीची प्रार्थना मोबाईलद्वारे रेकॉर्डिंग प्रार्थना तिला ऐकवत राहिली, आणि तेल प्रार्थनेचं आहे ते तिच्या पोटावर लावत राहिली, आणि त्याद्वारे तिचा हा सर्व आजार निघून गेला. आणि आता 8 दिवस झाले ती संडास व्यवस्थित करते, आणि तिच्या पोटामध्ये सुद्धा काही त्रास नाही आहे, आणि ती जे काही खाते ते तिला व्यवस्थित पचन होत आहे. म्हणून मी प्रभू येशूचे आभार मानते. म्हणजे 2 दिवस तिला जुलाब झाले आणि त्यानंतर तिला कडक संडासला व्हायला लागलं. डॉक्टरने औषध दिलं, त्याच्याद्वारे तिला कडक संडास व्हायला लागले, आणि तिचे पाय वगैरे एकदम थरथरायचे, आणि खूप रडायची, आणि एकदम असे खडे कसे पडतात दगडाचे तसं तिला संडासला व्हायचं. आणि इन्फेक्शनसुद्धा झालं होतं तिला संडासच्या जागेवर. तर ती खूप रडायची. मग मला सांगायची, मला हे खूप त्रास होतो आहे, मला शी करायला होत नाही आहे. मग तिच्यासाठी मी विश्वासाने मुक्तीची प्रार्थना तिला ऐकवत राहिली, आणि प्रार्थनेचं तेल आहे ते पोटावरती तिच्या लावत राहिली. त्याद्वारे तिचे सर्व आजार निघून गेले आहेत. आता 8 दिवस झाले तिला संडासला नॉर्मल होतं. आता 8 दिवस झाले तिला काहीच त्रास होत नाही आहे. ती व्यवस्थित संडास करते, आणि जे काही खाते ते व्यवस्थित पोचते. म्हणून प्रभू येशूचे आभार मानते. तुमचं नाव काय? सरिता सतीश शांभरे. काय साक्ष आहे? माझी साक्ष आहे की ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये मला एवढा खोकला व्हायचा की म्हणजे पुरी छाती माझी खोकून एवढी दुखायची ना, अक्षरशः मला रडायला यायचं. मी जेव्हा कॉलेजला किंवा क्लासला जायची ना, 2 वाजता कॉलेजला जायची, तेव्हा पण एवढं खोकला यायचं ना. कॉलेजमध्ये पण एकदम लास्टच्या बेंचवर बसायची, कारण खूप खोकला यायचं. पाणी किंवा जेवण खाल्ली तरी एवढं खोकला यायचं की सहनच नव्हतात. त्यामुळे खूप रडायला यायचं मला. सिस्टरने जेव्हा विशेष प्रार्थना केलेली खोकल्यासाठी, तेव्हा मी तर हजर होती. छातीवर हात ठेवला, तेव्हापासून माझा खोकला पूर्णपणे निघून गेला. म्हणून प्रभू येशूला
प्रभू येशूने तिला खोकल्याच्या त्रासातून बरं केलेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद द्या. तुमचं नाव काय? कृतिका पाटील. काय साक्ष आहे? माझी साक्ष अशी आहे की मला BSc नर्सिंगसाठी ॲडमिशन घ्यायचं होतं, तर खूप साऱ्या अडचणी येत होत्या. माझं ॲडमिशनच होत नव्हतं. फर्स्ट लिस्टमध्ये तर माझं नाव नाही आलं. सेकंड लिस्ट जेव्हा लागली ना, तेव्हा पण मी सर्च केलं तर माझं नाव नव्हतं. तर मी उदास नाही झाली. मी नाचून गाऊन प्रभूची स्तुती केली. आणि दुसऱ्या दिवशी जिथे माझं ॲडमिशन नाव आलं आहे ना, त्या सरांनी मला समोरून कॉल केलं की तुमचं नाव आलेलं आहे. तर मग मी खुश झाली. आणि जिथे माझं 1.5 लाखाने ॲडमिशन होत होतं ना, तिथे अशी प्रभूच्या दयेने फक्त 10,000मध्ये माझं ॲडमिशन झालं. म्हणून मी प्रभूचे कोटी कोटी आभार मानते. पहिल्या लिस्टमध्ये नाव आलं नाही, दुसऱ्यामध्ये पण नाही आलं, त्यावेळी तू निराश नाही झाली तर देवाची स्तुती करून नाचू लागली घरी. मम्मी मला बोलली होती फर्स्ट लिस्टमध्ये जेव्हा तुला समोरून कॉल येईल, पण मी नाही. तेव्हा मी एकदम विश्वास नव्हता माझा. जेव्हा मी स्वतः अनुभव केला तेव्हा मला समजलं. आणि आता येशूवर विश्वास बसलाय. हो. प्रभूने तुला चांगल्या म्हणजे कमी खर्चात तुला व्यवस्थित ॲडमिशन मिळवून दिलं. हो. दादा तुमचं नाव सांगा. माझं नाव आहे हरीश्वर म्हात्रे. मी बुधवारी सकाळी आंघोळीला गेलेला, तर गिझर चालू केलेला. तर गिझर चालू केल्यानंतर बालडी मी गरम पाण्याची भरलेली. तर माझा लक्षातच नाही का गिझर बंद करायचं. मी आंघोळीला बसल्यानंतर अंगाला सगळा साबण पण लावला आणि मला आठवण पडली का बटन बंद करायचं. तर मी बटन बंद करायला गेला तर मी तिकडे पडून गेला खाली बाथरूममध्ये, कारण अंगाला साबण लावले त्याच्यामुळे मी पडून गेला. पडल्यानंतर माझ्या कमरेमध्ये 2-3 दिवस झाले दुखत होतं. पण आता जेव्हा प्रार्थनेला आला तर प्रार्थनेमध्ये आता गाणं घेतलं, तू माझा देव आरोग्य दाता. हे गाण्यामध्ये मी कमरेवरती हात ठेवला. त्या क्षणाला माझ्या कमरेचं दुखणं निघून गेलं. म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद देते. भाऊ तुमचं नाव सांगा. अविनाश शिवगण. तुमच्या नातवाची काय साक्ष आहे? ह्या मंगळवारी पूर्ण कान आहे राईट साईडचा दुखत होता पूर्ण. तर सकाळी बी गेला शाळेत आला, पण रात्री संध्याकाळी जास्त दुखायला लागला, रडायला लागला. मग याच्यामध्ये तेल टाकलं मी आणि हा गाणं बोलायला लागला. आणि त्यानंतर काय झालं? गाणं बोलायला लागला, तेल टाकून गाणं बोलायला लागलं. तर 5 मिनिटानंतर त्याच्या पूर्णपैकी कान पूर्णपैकी थांबून गेलं. पूर्णपणे कान दुखायचा बंद झाला पूर्णपैकी. तू कोणतं गाणं बोलत होता? देवाचा. बोलून दाखव. तू माझा देव आरोग्यदाता, तू माझा देव मुक्तीदाता, आपल्या शब्दाने तू मला बरं करतो, तू माझा देव मुक्तीदाता. असं तो गाणं बोलत राहिला आणि कारण पूर्णपणे दुखायचा बंद झाला. हा. ह्या आईंचं नाव लक्ष्मी उराडे आहे. त्या सांगतात जवळजवळ 10 वर्षापासून त्यांना तंबाखूचं व्यसन होतं. त्यांनी सोडण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यांचं व्यसन सुटत नव्हतं. त्यांनी 8 महिन्यापूर्वी इथे निवासी शिबिरामध्ये भाग घेतला आणि ब्रदरांच्या कबरेजवळ जाऊन विश्वासाने प्रार्थना करत राहिल्या. त्या शिबिरापासून प्रभूची कृपा त्यांच्या ह्या आईंवर झाली आणि आता 8 महिने झाले त्यांचं तंबाखूचं व्यसन पूर्णपणे सुटलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्व टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तसेच गेल्या 1 वर्षापासून त्यांचे दोन्ही पाय खूप दुखत होते, परंतु 8 महिन्यापूर्वी जेव्हा त्यांनी शिबिरामध्ये भाग घेतला होता त्याचवेळी प्रभूची कृपा त्यांच्यावर झाली आणि तेव्हापासून त्यांच्या पायांचं दुखणंही प्रभूने काढून टाकलं आहे. म्हणून तुम्ही सर्व टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद द्या. आई उभे राहा. तुम्ही तुम्हाला तंबाखूचं व्यसन होतं, कधीपासून करायचे तुम्ही? 10 वर्ष झाले तंबाखूचा व्यसन होता. आता मी सोडायची परिज्ञा बरीच केली, पण मला मी सोडत तंबाखू 8-10 दिवस. पण असा व्हायचा का मी खातो तर बरा होता असा मला व्हायचा निसता. सोडायचा प्रयत्न केला पण सुटत नव्हतं. सुटतच नव्हती. मी बर्दलचे कब्रजवळ शिबिरला आल्या, बर्दलचे कब्रजवळ उघडीच निजून प्रार्थना केली का देवा माझा व्यसन सुटून गेला पाहिजे, कधीच नाही मला याचा आठवण आला पाहिजे. तिथूनशी माझा 8वा महिना चालू आहे. तंबाखूचा व्यसन सुटून गेलेला आहे. आता 8 महिने झाले तुम्ही एकदा पण व्यसन केलं नाही? एकदा पण नाही केलेलं आहे. इच्छा होत नाही व्यसन करायची. आणि पाय कधीपासून दुखत होते? पण तेव्हाच दुखत होतं. ते पायाचा पण व्यसन निघून गेलेला आहे. असा का पायावर मला कसा उभा नाही, जमिनीवर चेपलीशिवाय मी उभी नाही राहत का चालत नाही. चपल्याशिवाय चालायला होत नव्हतं. आता बिन चेपलीने मी हिंडता. आता 8 महिने झाले पाय पण दुखत नाही? नाही, पाय पण नाही दुखत. आता बिना चपलाने चालता तरी त्रास होत नाही? नाही.
तुम्हारा नाम क्या है? मेरा नाम शामकी भैया है, कहाँ से आए? तेलंगाना से। तुम्हारी क्या गवाही लोगों को बताओ। हमारा गवाही ये जेंट पूरा दर्द होता था, पूरा सूज जाता था, बहुत दर्द था। वो अभी वो दर्द होएगा जब भी बोकार भी आता है, बोकार भी कम हो गया, सब कुछ कम हो गया मेरे को। ये चल नहीं सकती थी, चलने को नहीं होता था, एक गिलास भी नहीं होता था हाथ से ऐसा उठाने के लिए। अभी पूरा यीशु का नाम पे निकल गया। तुम्हारी जो गवाही बता रहे हैं कि तुम बोलते कि पहले हाथ से गलास नहीं उठा सकती थी, चल नहीं सकती थी, तो पहले जब ये तकलीफ थी तभी कैसे चलती थी? लोगों को दिखाओ। अभी दौड़ के दिखाओ, लोगों को दौड़ के दिखाओ, दौड़ के दिखाओ, दौड़ो। मेरे भाई और बहनों, ये अपनी गवाही बता रहे कि इसके सर दर्द, बदन दर्द, हाथ से गलास भी नहीं उठा पा रही थी और चल भी नहीं सकती थी, इतनी तकलीफ होती थी। वो बोलती बहुत जगह पे गए लेकिन ये तकलीफ नहीं जा रही थी, कम से कम 4 साल से तकलीफ थी और वो बहुत इलाज किया है लेकिन तकलीफ नहीं जा रही थी। वो वहाँ से यहाँ पे शिविर में आई और शिविर में उसने विश्वास से भाग लिया और कल काउंसलिंग के दौरान उसने अपनी समस्या बताई, उनके लिए प्रार्थना की और उसी दौरान उसको स्पर्श हुआ। उसका सर दर्द, हाथ का दर्द और पैर का दर्द, सब तकलीफ, जो बदन पूरा दर्द था उनका, पूरी तरह से प्रभु यीशु ने इस चंगा किया है। इसके लिए बहन प्रभु यीशु का धन्यवाद कहती है। सबने जोरदार ताली बजाकर प्रभु यीशु का धन्यवाद किया। तुमचं नाव सांगा। माझं नाव मनीषा विजय जाधव, मी विरारवरून आले। माझी साक्षी अशी की माझी कंबर खूप दुखे, 2 दिवस मला इथे खुर्चीसुद्धा बसायला होत नव्हतं, तर काल दुपारी किंवा संध्याकाळी आज 2 टाईम मी झाडू मारला तरी माझी कंबर थांबत नव्हती। सकाळी चटई इकडून उचलल्या तेव्हा मी झाडू मारायला गेले, बोला देवा मला खाली वाकवत नाही, तरी पण बसून बसून कचरा काढत होती ती, माझी कंबर पण थांबली ना, माझं डोकं पण थांबलं दुखायचं, म्हणून मी देवाला धन्यवाद देते। हा त्रास तुम्हाला कधीपासून होता? 8-15 दिवस माझी कंबर दुखत होती, डोकं माझं सारखं दुखाय, वाकायला पण होत नव्हतं, वाकायला पण होत नव्हतं। मी सकाळी बोलले मी कसा कचरा काढू, मी देवा माझ्याकडे लक्ष तूच दे। मी बसून बसून असा कचरा काढत होती, एक सिस्टर काढत होती, म्हणून मी घेतलं काढायला, तर तेव्हापासून माझं डोकं पण थांबलं आणि माझी कंबर थांबली। दुसरी साक्षी, माझा पाय खूप दुखत, मला बसायला लगविला होत ना काय ना, माझा हात खूप तुटत होता, तर ते मगाशी प्रवचन देत होतं तर त्याने सांगितले माझं डोळं ढाकतं, म्हटलं डोळं ढाकू नको, बाहेर सैतान आहे, तुम्हाला सैतान गिलून टाकेल। त्यांचं प्रवचन मी ऐकलं तेव्हापासून माझ्या पायातून ना काहीतरी चाललं होतं, पडून पडून खाल्लं चाल, मी अशी बघत होती काहीतरी निघत होतं पायातून पण हातातून, हे दोन्ही दुखणं थांबून देवाला धन्यवाद देते। तेव्हापासून त्रास होत नाही, तेव्हापासून पाय पण नाही दुखत ना हात पण नाही दुखत। आई तुमचं नाव सांगा। वंती पाचलकर। काय साक्ष आहे तुमची? माझी 10-15 वर्षे मणक्यांचा त्रास होता, तर मी एक्सरा पण काढून पाहिला तरी नाही आले। रात्रीला मी एक बाजून फिरलो तर कर 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 वाजलं माझे मणक्यात, तर ते दिवसापासून कालपासून माझे बरा वाटलं। तुम्हाला 10 वर्ष कमरेचा त्रास होता? कमरेचा, त्यामुळे वागताना त्रास व्हायचा। तुम्ही शिबिरात जेव्हा इथे आलात पहिल्या दिवशी तेव्हा काय झालं? ते मणक्यात माझे वाजलं, झोपते वेळी तुमच्या मणक्यातून आवाज आला नाही, हे पाय 4 वर्षे चावत होतं, पायाचा पण त्रास निघून गेला। या आई सांगतायत की 10 ते 12 वर्षापासून त्यांच्या मणक्यामध्ये खूप त्रास होता, त्यांना वाकायला, त्यामुळे वागताना आणि काम करताना खूप त्रास होत होता। त्यांनी विश्वासाने शिबिरामध्ये भाग घेतला। पहिल्याच दिवशी रात्री झोपत असताना अचानक त्यांच्या मणक्यातून कटकट असा आवाज यायला लागला आणि त्या दिवसापासून त्यांच्या मणक्याचा त्रास पूर्णपणे निघून गेलेला आहे। त्यांना आता वागताना काहीच त्रास होत नाही आहे। तसेच 4 वर्षापासून त्यांचे दोन्ही पाय खूप दुखत होते, परंतु त्यांच्या पायांचं दुखणंही प्रभू येशूने काढून टाकलेलं आहे। म्हणून तुम्ही सर्व टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या। तुम्हारा नाम क्या है? मेरा नाम कृष्णा राठौड़ है। तुम्हारी गवाही बताओ। मेरी गवाह ये है कि 2 महीने से मुझे मन में शांति नहीं थी और मैंने शिविर में भाग ली और मुझे कल ब्रदर की प्रार्थना में मुझे मन में शांति आ गई, इसलिए मैं प्रभु यीशु को धन्यवाद करता हूँ। ये लड़का अपनी गवाही बता रहा है कि उसके मन में शांति नहीं थी और उसकी माँ बोली कि पापा के साथ शिविर में जाओ, और वो विश्वास से शिविर में आया और कल काउंसलिंग के दौरान उसने ब्रदर को समस्या बताई और उसी दौरान उसके लिए प्रार्थना की और उसी दौरान उसका स्पर्श हुआ और उसके मन में शांति आ गई। इसके लिए लड़का प्रभु यीशु को धन्यवाद देता। सबने जोरदार ताली बजा के प्रभु यीशु को धन्यवाद दीजिए।
तुमचं नाव सांगा. रमिका रमेश पवार. काय साक्ष आहे तुमची? डोळ्यांना काय त्रास होता? माझी साक्षी अशी आहे का माझे डोळ्याला दिसत होतच नाही, नुसतं धुरीसारखं येत तर मी डोळे चोळायची तरी मला दिसतच नाही. देवाला मी सांगायची का देवा मला दिसत नाही, मग मी करू काय, मला दिसाय पाहिजे. तरी माझं डोळं काही दिसतच नाही, म्हणजे स्पष्ट नाही दिसत, असं लांबून तर काहीच नाही दिसत, जवळ ताण दिसत. मी देवाला सांगायची देवा मला दिसत नाही, मी काम कशी करू, मला काम करायची आवड फार आहे देव, मला काम. तुम्हाला हा त्रास कधीपासून होत होता? मला 2-3 महिने झालं दिसतच नाही, म्हणजे धुरकट दिसायचं. धुरकट धुरीसारखे. तर मी देवाला सांगायची मला दिसायच पाहिजे. तर आताची प्रार्थनेत मी बसलो, मी देवाला सांगा मला दिसाय पाहिजे. बरदरनी प्रार्थना केली तर मला चांगला आता स्पष्ट दिसतो. आत्ताच्या प्रार्थनेत तुम्ही विश्वासाने भाग घेतला. हो, तर आता मला चांगलं दिसतं. आता लांबचं वगैरे सगळं स्पष्ट दिसते. सगळं स्पष्ट दिसतं. नाही मला चेहरा पण नाही दिसत होता, आता चेहरा ओळखायला म्हणजे अस्पष्ट दिसायचं. नाही, तर आता मला चांगलं दिसतं. आता तुम्हाला लांबचं वगैरे सगळे चेहरे दिसतात. सगळं दिसत आता चांगलं मला दिसत. दुसरी काय साक्ष आहे? दुसरी साक्षी माझी अशी मला उभं पण नाही राहता येत. मी आताच प्रार्थनेत मी देवाला सांगा मला देवा उभं नाही राहत आहे, मी कशी काय घालू. तुमची कंबर दुखत होती. माझी फार दुखायची. देवाला मी सांग देवा मी कशी काय घालू, मला बरं तर नाही सांगलं का नाचायचं, मी कशी काय नाचू. मला देवानं नाचायला सांगलं तर मी नाचलो पण चांगली. आता मी चांगली चालत. तुम्ही म्हणून देवाला येशू बापाला आभार मानलं. तुम्ही आताच्या प्रार्थनेत नाचून गाऊन देवाला धन्यवाद दिले. धन्यवाद दे तू येशू. त्याच वेळी तुमची कंबर दुखी निघून गेली. निघून गेले, आता काही नाही दुखत. तुमचं नाव सांगा. कमल प्रकाश गवते. तुमची काय साक्ष आहे? माझी साक्षी आहे, माझ्या पाठीमागा दुखत होता, शेतीत भरायचा. शेतीत भरताना एकदम पोट पण फुगायचा. दवाखान्यात गेलो, माझा नवरा सांग 500 रुपये खर्च झाला. गोळी खा का पोटाला त्रास व्हायचा. तर तरी मी गोळी मग खात नाही. मग याच्यात मी भाग घेतला. मी शिबिरात भाग घेतला. शिबिरात भाग घेतला. तर आता शेतीत पण आहे भर आहे, पाठीत पण आहे, पोट पण आहे फुग मस्त. आता कंबर पण आखा भरान राहायचा. कधीपासून त्रास होता हा? झाला मला आता महिना झाला. 1 महिन्यापासून. तुम्ही सांगा तुम्हाला पाण्याचा ग्लास पण उचलवत नव्हता? पाण्याचा ग्लास पण आहे उचलत होता, पाठीमागा हात पण आहे फिरत होता, असा वर पण आहे. होय, एवढा त्रास होत होता. त्रास होत होता. मी रडतच मी आंघोळ पण करायची. काय धवाय कपडं नाही मला, काय देवा हे मला झाला, मी कसे काम करू. मी कामाला गेलो तो मला पावडासुद्धा वडता नाहीत माटी भरायला. तर माझा नवराच काम करायचा. मी बसून त्याच्यावर रडायची का देवा काय ह्या झाला, मी नवे आहो तरी मला काम नाही होत, कसा झाला असे मी देवाला म्हणायची. देवा मला तुम्हाला खूप त्रास होत होता, पण शिबिरात आल्यानंतर काय झालं? शिबिरात आलो का मी भाग घेतला तर आता मी चांगले आहो. आता काहीच त्रास नाही? काहीच नाही होत. म्हणजे हाताचं दुखणं, छातीतील पाठीतील सगळं दुखणं निघून गेलं. निघून आखा ढिला पडला. कंबर पण भरायचा, पोट पण एकदम चढून यायचा. आता हलकं वाटते. आता हलका वाटते. ह्या बंधूचं नाव आहे प्रकाश गवटे. हे ज्या वेळेला शिबिरमध्ये आले त्यांच्या पोटामध्ये भरपूर दुखायचं. गेले 2 महिन्यापासून त्यांना त्रास होता. जेवण केले की त्यांचं पोट फुगायचं, अपचन व्हायचं आणि संध्याकाळी झोपल्यानंतर त्यांना चमक मारायची. ते व्यवस्थित झोपू शकत नव्हते. असं भरपूर 2 महिन्यापासून त्यांना त्रास होता. ते विश्वासाने शिबिरमध्ये आले आणि आजच्या प्रार्थनेमध्ये त्यांना स्पर्श झाला. सोमवारपासून त्यांना स्पर्श होत आहे आणि कालच्या प्रार्थनेमध्ये त्यांना स्पर्श झाला. त्यांचे अपचनचा त्रास प्रभू येशूने काढून टाकलेला आहे आणि रात्री आता ते व्यवस्थित झोपत आहेत. कुशी झोपतात, उलटे पण झोपतात. त्यांना काही एक त्रास होत नाहीत. पोटाचे सर्व त्रास प्रभू येशूने काढून टाकलेले आहेत. म्हणून हे बंधू प्रभू येशूचे आभार मानत आहेत. सर्वांनी जोरदार टाळे वाजवून प्रभू येशूचे आभार मानायचे आहेत. आणि आता आपण प्रार्थना घेणार आहोत. डोळे बंद करा आणि पूर्ण अंतकरणाने या प्रार्थनेत भाग घ्या.
जन्माला उपकार कसे मी फेडू प्रभु तुझे प्रेमळ बाबा उपकार कसे मी फेडू प्रभु तुझे प्रेमळ बाबा प्रभु गाओ तुझे गुणराया प्रभु तुझे प्रेमळ बाबा प्रभु गाओ तुझे गुणराया प्रभु तुझे प्रेमळ बाबा प्रभु तुझे प्रेमळ बाबा प्रभु तुझे प्रेमळ बाबा. जोरजोरात टाळ्या वाजवा. प्रभू येशूचे आभार माना. मनापासून बोला, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद 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 प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद. आणि आता आपलं हृदय प्रभू येशूकडे लावून ठेवा. प्रभू तुमच्या जवळ आहे. हृदयातून त्याच्यावर विश्वास ठेवा, कारण तो जीवनाचा प्रभू आहे. तोच मुक्तिदाता आहे. तोच आम्हाला पापांची क्षमा देऊन अनंत जीवन देणार आहे. हृदयातून त्याच्यावर विश्वास ठेवा. आणि आता प्रभूसाठी आपलं हृदय स्वच्छ करा. आठवण करा, तुमच्या मनात कुणाबद्दल राग आहे, द्वेष आहे, कटुता आहे, सगळ्यांना क्षमा करा. त्या सगळ्यांना क्षमा करा. ही प्रभूची आज्ञा आहे. प्रभूची इच्छा आहे की आपण सगळ्यांना क्षमा केली पाहिजे. क्षमा करा सगळ्यांना. पूर्ण मनाने सगळ्यांना क्षमा करा. कोणी तुम्हाला कितीही त्रास दिला असेल, कितीही छळलं असेल, तरी त्यांना क्षमा करा. कारण जेव्हा आम्ही दुसऱ्यांना क्षमा करतो तेव्हा आमच्या पापांची प्रभू येशू आम्हाला क्षमा करतो. क्षमा करा. टच टच. आणि आता तुमची पाप प्रभू येशू समोर कबूल करा. प्रभू समोर नम्र व्हा आणि सगळी पाप प्रभूला सांगा. तुम्ही चोरी केली असेल, खोटं बोलला असाल, व्यभिचार केला असेल, खून केला असेल, कोणाला फसवलं असेल, लुबाडलं असेल, देवाला दोष दिला असेल, स्वार्थ, अहंकार, कबूल करा सगळी पाप. जो पाप कबूल करतो त्याच्यावर देव दया करतो. पाप कबूल करणारं हृदय देवाला आवडतं. प्रभूला सांगा, होय प्रभू, मी कबूल करतोय, मी कबूल करते, मी ही पाप केलेली आहेत, माझ्याकडून ही पाप झालेली आहेत, मला मान्य आहेत, मला कबूल आहेत, माझं प्रत्येक पाप मला कबूल आहे. टच टच. आणि आता तुमच्या पापांसाठी मनापासून पश्चाताप करा. रडा, अश्रू ढाळा. जी पाप आपण करतो त्यासाठी आपल्याला दुःख झालं पाहिजे, वाईट वाटलं पाहिजे. प्रभूला सांगा, प्रभू मला वाईट वाटतंय, मला दुःख होतंय, कारण मी खूप पाप केलेली आहेत, मी पापी आहे. प्रभू मी पापी आहे, प्रभू मी महापापी आहे, मला वाईट वाटतंय, माझ्या पापांसाठी मला दुःख होतंय प्रभू. टच टच. आणि आता तुमच्या पापांसाठी प्रभूजवळ क्षमा मागा. आपल्याला पाप क्षमा देण्यासाठी प्रभू येशूने क्रूसावर प्राण दिलेला आहे. त्याने आपल्यासाठी त्याचं पवित्र आणि मौल्यवान रक्त ओतलेलं आहे. तुमचे हात उंच करा. तुमच्या हृदयाने प्रभूच्या क्रूसाकडे बघा, ज्यावर त्याने आपल्यासाठी बलिदान केलं आहे. आणि हृदयातून त्याला आवाज देऊन सांगा, प्रभू येशू मला क्षमा कर, मला क्षमा कर प्रभू,
मला क्षमा कर प्रभो, मी पापी आहे. प्रभो मी पापी आहे. प्रभो मी महापापी आहे. माझं पाप्यावर दया कर प्रभो, दया कर माझ्यावर, दया कर माझ्यावर. मला क्षमा कर, मला क्षमा कर. तुझ्या रक्ताने मला धुवून काढ, तुझ्या पवित्र रक्तात मला शुद्ध कर. दया कर माझ्यावर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर प्रभू. आणि आता पूर्ण विश्वासाने तुमच्या आजारी भागावर हात ठेवा. एका क्षणात प्रभू तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावोत. तुमच्या जीवनातील सर्व दुःख प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावो. आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, लंगडे चालायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, कुष्ठरोगी शुद्ध होत, पक्षघाती उठवले जावोत, शरीरावरचे डाग नष्ट होत, शरीरातल्या गाठी नष्ट होत, जखमा सुकून जावोत, मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. ज्यांच्यामध्ये अशुद्धात्मे आहेत त्या सर्व अशुद्धात्म्यांना प्रभू येशूच्या नावाने मी आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाही त्यांना प्रभू नोकरी देव. ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांना प्रभू घर देव. ज्यांना मूलबाळ नाही त्यांना प्रभू मूल देव. जे कर्जबाजारी आहेत ते कर्जातून मुक्त होत, जे व्यसनाधीन झालेले आहेत ते व्यसनमुक्त होत, ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभूची शांती येवो. तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक आजार, दुःख, संकट प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जाओ आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. टाळ्या वाजवा, हृदयातून प्रभूचे आभार माना, मनापासून बोला धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता शेवटच्या आशीर्वादांसाठी दोन्ही हात उंच करा आणि याच वेळेला तुम्हाला ज्या वस्तूंवर आशीर्वाद हवा आहे, पाणी, तेल, रुमाल किंवा इतर कोणत्याही वस्तूंवर आशीर्वाद हवा असेल त्या हातात धरून उंच करा. प्रभू येशू त्या वस्तूंवर आता आशीर्वाद देईल. तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही जसं बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डावपेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमेन. आणि आता ज्यांना पवित्र आत्मा हवा आहे, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य हवं आहे, तुम्ही विश्वासाने दोन्ही हात उंच ठेवा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. आणि आता आपण मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत. ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे. तुमच्यापैकी ज्याने अजूनही प्रभू येशूवर पूर्ण विश्वास ठेवला नाही आहे, तुम्हाला जर आज विश्वास ठेवून मुक्ती मिळवायची असेल तर हात जोडा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे ही प्रार्थना बोला. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास. तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या अंतःकरणात मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा प्रभू आहेस. तू माझा मुक्तिदाता आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे. मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमीन. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गीत घेऊया. प्रभुचे वैभव